नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट एमपीएससीच्या या यूट्यूब चॅनलवर आणि आपण कंबाईनच्या दृष्टीने जे सुरू केलेली रिव्हिजन सिरीज आहे, या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो आपल्या शेड्यूल प्रमाणे आज संडे असल्यामुळे आज आपण क्वेश्चन पेपर अनालिसिस घेणार आहोत. ठीक आहे. आणि म्हणजे जे आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे अनालिसिस आपल्या येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला काय समजतं, तर आपण लास्ट लेक्चरला आपण या गोष्टींवर डिस्कस केला होता, तरी पण आपण बघणारच आहोत की या जेव्हा आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस करतो त्यावेळी मग आपल्याला काय समजतं, तर एक जो क्वेश्चन पॅटर्न असतो, ठीक आहे, क्वेश्चन जो पॅटर्न आहे तो आपल्याला समजतो. त्यानंतर बघा ट्रेंड आपल्याला समजतो की आयोग कोणत्या पद्धतीने क्वेश्चन विचारतो. ठीक आहे. कशा वन लाईनर स्वरूपात, स्टेटमेंट स्वरूपात, किंवा त्याच प्रकारे जोड्या लावा स्वरूपात किंवा अजून काही स्वरूपात आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारत आहे ते आपल्याला समजतं. डिफिकल्टी लेवल आपल्याला समजते, किती डिफिकल्ट पद्धतीने आयोग प्रश्न विचारतो. ठीक आहे. सो त्याच प्रकारे जो एक्झॅक्टली म्हणजे मेन आपल्याला जी येणाऱ्या एक्झामसाठी आपण कोणत्या टॉपिक्सला हातभार लावला पाहिजे हे सुद्धा आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनालिसिसने समजतं. ठीक आहे. म्हणजे काही आपण बघू शकतो की काही इंटरव्हलने काही टॉपिक आयोग रिपीट करतो. ठीक आहे. त्या टॉपिकवर आयोग प्रश्न विचारतो किंवा काही असे टॉपिक आहेत त्याच्यावर फिक्स आयोग नेहमी प्रश्न विचारत असतो. सो असे जे टॉपिक्स आहेत ते आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस करून काय करतो, सेपरेट करतो, बरोबर. त्यासाठी आपल्याला या जी पूर्व परीक्षा आहे म्हणजे ज्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत, बरोबर, त्यांचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. म्हणून एव्हरी संडे आपण काय करतो, तर ह्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करतो. लास्ट टाइम आपण 2017ची जी पूर्व परीक्षा होती त्या परीक्षेचं आपण अनालिसिस केलं होतं. सो आता आपण गट ब पूर्व परीक्षा 2018 या पेपरचं आपण डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. सो अनालिसिस करणं एक मोठं सायन्स नसतं, तर आपण क्वेश्चन पेपर वाचतो त्यावेळी ज्या गोष्टी आपल्याला उमगतात, ठीक आहे, त्या आपण किंवा जे पॉईंट्स आपल्याला समजून घेतात किंवा येतात त्यामध्ये दडलेले असतात किंवा काही लॉजिक्स असतात ते आपण समजून घेणं गरजेचं असतं. ठीक आहे. सो आपण सुरुवात करूया आजच्या अनालिसिसला. तर बघा मित्रांनो, आपण बघत आहोत ही जी क्वेश्चन पेपर आहे बघा, ही महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा 2018ची आहे आणि 13 मे 2018ला हा पेपर झाला होता, बरोबर. तर या संदर्भात आपण काय करणार, पूर्ण अनालिसिस करणार आहोत. तर सर्वप्रथम याच्यामध्ये जे करंटचे प्रश्न आहेत, सो करंटच्या प्रश्नांचं अनालिसिस करताना आपल्याला काय करायचं आहे की त्या एक वर्षामध्ये आयोगाने कोणत्या टॉपिकवर, करंटच्या कोणत्या टॉपिकवर काय केलेलं आहे, प्रश्न विचारला आहेत. कारण जे करंटचे प्रश्न असतात ते ऑलरेडी झाले असतात, ते पुन्हा रिपीट होत नाही, बरोबर. कारण ते त्या वर्षाच्या मागच्या 1-2 वर्षाचा जो रिफ्लेक्शन असतो करंटमध्ये. ठीक आहे. सो आपल्याला काय करायचं की टॉपिक फोकस करायचे. टॉपिक फोकस करून मग आता आपल्या जी परीक्षा होणार आहे जानेवारी म्हणजे 5 जानेवारी 2025ला आपली जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेच्या आधीचे डेटा म्हणजे 2024चा डेटा आणि 2023चा डेटा, याच्यामध्ये कोणत्या टॉपिकवर आयोग करंटवर प्रश्न विचारू शकतो ते आपण म्हणजे ते टॉपिक आपण इथून काढायचे. तर बघा, सुरुवातीला पहिलाच प्रश्न आहे की प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेबद्दल खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. तर लक्षात घ्या आपण की आयोगाने यामध्ये स्टेटमेंट स्वरूपात प्रश्न विचारलेला आहे. आयोगाने इथे स्टेटमेंट स्वरूपात प्रश्न विचारलेला आहे करंटमध्ये तरी सुद्धा. आणि ह्याच्यामध्ये एकूण 3 स्टेटमेंट आहेत, ए, बी आणि सी अशा स्टेटमेंट दिलेल्या आहेत. तर बघा, सदरहू योजना 1 एप्रिल 2016 रोजी केंद्र शासनाने लागू केली आहे. ठीक आहे. या योजनेनुसार सो बघा आपल्याला ह्या म्हणजे जर आपण हे प्रश्न पूर्णपणे वाचतोय तर ठीक आहे, एक आपल्या जनरल नॉलेज थ्रू काही हे होईल, परंतु आपल्याला लक्षात काय घ्यायचंय, तर योजना, ठीक आहे, प्रधानमंत्री मातृत्व योजना संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग आता आपल्याला काय करायचंय की येणाऱ्या एक्झामसाठी ज्या पण ह्या रिसेंटली म्हणजे 2024 मध्ये ज्या रिसेंट योजना नॅशनल लेवलच्या, बघा इथे नॅशनल लेवलच्या लक्षात ठेवा की ज्या नॅशनल लेवलच्या योजना किंवा महाराष्ट्र संदर्भात एखादी योजना महत्त्वपूर्ण, फॉर एक्झाम्पल आता जर आपण सांगू शकतो की लाडकी बहीण योजना खूप चर्चेमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये. ठीक,
तर अशा ज्या योजना आहेत या योजनांबद्दल आपल्याला सखोल पॉइंट काढून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे का? तर आयोग योजनांवर प्रश्न विचारतो आणि त्याचं आपल्याला प्रूफ इथे आपण पहिल्याच प्रश्नामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. सो ही योजना ती 2018च्या वेळी विचारली होती, परंतु आता ही योजना संदर्भात काय, तर आपल्याला रिसेंटली ज्या योजना चर्चेमध्ये आहेत त्या योजना ज्या आहेत त्या काय करायच्या आहेत, सगळ्या चांगल्या पद्धतीने करायच्या आहेत. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला याच्यावरून हा पॉईंट समजलेला आहे की आपल्याला योजनांबद्दल चांगला अभ्यास ठेवायचा असतो. ठीक आहे. अधूनमधून आयोग योजनांवर प्रश्न विचारतो. ठीक आहे. नंतर दुसरा जर आपण बघितला, बघा दुसरा जो पॉईंट आहे की दी कोएलिशन इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण. म्हणजे आपल्याला दुसरा पॉईंट काय कळतो इथे की आयोग म्हणजे लेटेस्ट जे पुस्तक येतात, जे लेटेस्ट जी पुस्तकं रिलीज होतात, ठीक आहे, प्रकाशित होतात, त्या पुस्तकांचे लेखक कोण यावर प्रश्न विचारत असतो. ठीक आहे. आणि आपण जर जी काही आता बरेचशी जी करंटची पुस्तकं आपण जर बघितली तिथे सर्रास सगळ्या पुस्तकांमध्ये असे टॉपिक वाईज सेपरेट करंट्स दिलेले असतात. सो आपल्याला काय करायचं आहे की जास्तीत जास्त त्यावर फोकस करून त्यांचे रिव्हिजन मध्ये ते ठेवायचे आहेत. बऱ्याचशा वेळेला आपण पुस्तकं रेफर करत नाही, परंतु लक्षात घ्या आयोग पुस्तकं आणि त्यांच्या लेखकांवर सुद्धा प्रश्न विचारतो. ठीक आहे. द कोएलिशन इयर्स हा प्रणव मुखर्जी यांचा पुस्तक आहे, हे लक्षात ठेवा. कारण बघा आता हा जो प्रश्न आहे ना, म्हणजे रिपीट कुठे होऊ शकतो, तर आपल्याला माहिती आहे की सरळ सेवा एक्झाम मध्ये पुस्तक आणि पुस्तकांच्या लेखकांवर प्रश्न विचारला जातो. मग त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न रिपीट होऊ शकतात, तो त्या दृष्टीने हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा, 2018च्या IPL T20 क्रिकेट स्पर्धेच्या खेळाडूंच्या लिलावामध्ये जयदेव उनाडकट हा सर्वाधिक बोलीने करारबद्ध झाला, त्याला कोणत्या संघाने करारबद्ध केले. ठीक आहे. मग आता 2018 मध्ये जे IPL होते, 2024 मध्ये सुद्धा IPL झाली. ठीक आहे. 2025 मध्ये सुद्धा IPL होणार, बरोबर. त्यानंतर बघा प्रो कबड्डी सुद्धा आहे, प्रो कबड्डी आहे. त्यानंतर ज्या इतर क्रिकेटचे मॅच होतात, हॉकीचे मॅच होतात, म्हणजे लक्षात घ्या की क्रीडा संदर्भात हा आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतो, इथून आपल्याला एका प्रश्नाचं स्वरूप इथे कळतं. ठीक आहे. म्हणजे 2018 मध्ये जो IPLचा लिलाव झाला, बरोबर, त्याच्यामध्ये एखादा संघ जो आहे म्हणजे एखादा खेळाडू जर सर्वाधिक बोलीने त्याला खरेदी केला जातो, तर त्याच्यावर साहजिकच आहे प्रश्न बनणं. म्हणजे आपण सांगू शकतो ना की टॉपचे जे व्यक्ती असतात, म्हणजे एखाद्या संघामध्ये टॉपचा व्यक्ती तो खरेदी केला, किंवा मग एखादा विजेता संघ, बरोबर. मग आता जर आपण सांगू शकतो की 2024 मध्ये तर T20 जो वर्ल्ड कप आहे बघा, T20 वर्ल्ड कप तो भारताने जिंकलेला आहे. ठीक आहे. मग या T20 वर्ल्ड कप संदर्भात बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. म्हणजे त्याच्यामध्ये जर विचार केला तर विजेता भारत आहे, उपविजेता कोण होता, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच कोणाला भेटलं, मॅन ऑफ द सिरीज कोणाला भेटलं, बरोबर, सर्वात विकेट्स कोणी जास्त घेतल्या, सर्वात रन कोणी जास्त, काही जे रेकॉर्ड्स तयार केले गेले. ठीक आहे. त्याच्यानंतर जो वर्ल्ड कप होता, वन डेचा वर्ल्ड कप होता, तो भारत हरला होता, बरोबर. मग त्याच्यामध्ये बरेचसे विक्रम झाले होते, बरोबर. जो वन डे वर्ल्ड कप होता, ठीक आहे, वन डे वर्ल्ड कप होता, त्याच्यामध्ये भारत जरी हरला होता तर पण भारताच्या नावात बरेचसे विक्रम झाले होते, रेकॉर्ड्स तयार झाले होते. ठीक आहे. 2000 तर ते जे रेकॉर्ड्स आहेत त्या संदर्भात आपल्याला माहिती इथे असणं गरजेचं आहे. फिफा वर्ल्ड कप झालेला आहे. त्यानंतर 2023 मध्ये बऱ्याचशा घडामोडी झालेल्या आहेत. तर या सगळ्या घडामोडी आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा आयोगाने योजनेवर हा जो आहे हा प्रश्न स्टेटमेंटच्या स्वरूपात विचारला, परंतु जर बघितलं तर त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न हा वन लाईनर प्रश्न आहे. हे जे प्रश्न आहेत ना, कसे आहेत, वन लाईनर प्रश्न आहेत. ठीक आहे. सो यांच्यामध्ये आपल्याला काय करायचं, विशेष काळजी घ्यावी लागते, कारण स्टेटमेंटच्या प्रश्नांमध्ये आपण इलिमिनेशन करून सुद्धा स्टेटमेंट बरोबर येऊ शकतो, परंतु वन लाईनर स्वरूपात तो जो डेटा असतो तो आपल्याला एक्झॅक्ट माहित असणं गरजेचं असतं. त्यामुळं बघा जास्तीत जास्त जे करंटचं आपल्याला अभ्यास आहे तो वन लाईनर स्वरूपात करायचा आहे. आणि आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारेल हे जे स्वरूप आहे हे आपण या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनालिसिस मधून घ्यायचं, आणि मग ज्यावेळी आपण करंटचा अभ्यास करतो त्यावेळी मग तशा पद्धतीने क्वेश्चन किंवा ते पॉईंट्स तयार करून ठेवायचे. मग बघा महाराष्ट्र शासनाचा यंदाचा डॉक्टर अशोक केळकर यांच्या नावाने दिला जाणारा भाषा अभ्यासक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा यंदाचा म्हणजे 2018चा डॉक्टर अशोक केळकर नावाने दिला जाणारा भाषा अभ्यासक पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे, बरोबर. तर ते लक्षात घ्या. म्हणजे विचार करा की आयोग जे पुरस्कार आहेत, ठीक आहे, महाराष्ट्र संदर्भात
महाराष्ट्रासंदर्भात जे पण पुरस्कार आहेत बरोबर, महाराष्ट्र भूषण आहे, त्यानंतर आता महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार आहे, वनभूषण पुरस्कार आहे बरोबर, असे नवीन पुरस्कार सुद्धा सुरू केलेले आहेत. आणि तर इतर जे पुरस्कार आहेत बरोबर, तर या सर्व पुरस्कारांचा आढावा आपल्याला ह्या एक्झामच्या आधी घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या आपण 2017च्या जेव्हा पूर्व परीक्षेचं म्हणजे अनालिसिस केलं त्यामध्ये पण आपल्याला पुरस्कारांवर प्रश्न डिफ्लेक्ट झाले होते. त्यानंतर आता 2018चा पेपर आपण बघतोय त्याच्यामध्ये सुद्धा पुरस्कारावर प्रश्न डिफ्लेक्ट झालेले असतात. त्याचप्रकारे आयोग दुसरा प्रश्न काय विचारतो म्हणजे एखाद्या व्यक्तीला जो पुरस्कार भेटलेला आहे म्हणजे एखादा महत्त्वाचा पुरस्कार समजा महाराष्ट्र भूषण, ठीक आहे, 2023चा महाराष्ट्र भूषण आपल्याला माहिती आहे अशोक सराफ यांना भेटलेला आहे. ठीक आहे, अशोक सराफ यांना भेटलेला आहे. मग या अशोक सराफ वर काय तर मग ते कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत असा पण प्रश्न येऊ शकतो किंवा मग त्यांच्यावर अजून स्टेटमेंटच्या स्वरूपात प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, तर अशोक सराफ यांना 2022चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार सुद्धा भेटला होता, मग त्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे स्टेटमेंट वाईज. ठीक, सो म्हणून त्या अँगलनी आपल्याला या पुरस्कारासंदर्भात गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादा पुरस्कार भेटतोय तर त्या व्यक्ती संदर्भात इतर पॉईंट सुद्धा माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. तर हा पॉईंट आपल्याला करंटचा अभ्यास करताना लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या विविध पुढाकारांपैकी पुढे दिलेल्या पुढाकारांच्या पर्यायापैकी चुकीचा पर्याय कोणता आहे ते सांगा. मग बघा, सर्वप्रथम जेव्हा आपण प्रश्न वाचतो त्या प्रश्नांमध्ये आपल्याला सूचना लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, सूचना. मग आता इथे काय विचारले तर चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. मग दिलेले 4 जे आहेत त्यामध्ये आपल्याला चुकीचा पर्याय, तर बघा या सुद्धा ज्या आहेत ना, बघा पर्यटन मंत्रालयाच्या जे पुढाकार घेतलेले आहेत बघा, प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या येथे भाविकांना निःशुल्क अन्न वितरण. ठीक आहे, तर हा चुकीचा आहे. लक्षात ठेवा, हा पर्यटनासंदर्भात आहे प्रसादची उपक्रम, तर इथे हे चुकीचं दिलेलं आहे, त्यामुळं हा पॉईंट चुकीचा आहे. त्यानंतर हृदय, भारताचा वारसा असणाऱ्या शहरांचे जतन आणि नवजीवन घडवणे, इन्क्रेडिबल इंडिया, भारताला पर्यटनाचा विकास घडवणे, पर्यटन स्थानी ई तिकिटांची सुविधा, ताजमहल आणि हुमायूनची कबर येथे सुरुवात. तर बघा आता इथे आयोगाने आपल्याला हिंट ऑलरेडी दिलेली आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतो विशेष माहिती नसताना सुद्धा, की भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या विविध पुढाकारापैकी म्हणजे जे पर्यटनासंदर्भात वेगवेगळे त्यांनी पुढाकार घेतलेले आहेत त्यामध्ये चुकीचा. तर जर आपण बघितलं हृदय उपक्रम बघितला त्याच्यामध्ये सुद्धा काय तर वारसा शहरांचे जतन आणि नवे जीवन घडवणे, तर हा सुद्धा पर्यटनाच्या संदर्भात दाखवतोय शब्द. इन्क्रेडिबल इंडिया पर्यटनासंदर्भातच विषय सांगतोय. पर्यटन स्थानी ई तिकिटांची सुविधा, तर हा सुद्धा ताजमहल आणि हुमायूनची कबर येथे सुरुवात म्हणजे पर्यटनासंदर्भात आहे. परंतु जर लक्षात घेतलं की प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांच्या येथे भाविकांना निःशुल्क अन्न वितरण, ठीक आहे, निःशुल्क अन्न वितरण हे संदर्भात पर्यटनात त्या गोष्टी येत नाही. जर आपल्याला माहितच नसेल तर असा पण लॉजिक लावायचा की अन्न वितरण वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पर्यटनासंदर्भात नाही, त्या सेवा वगैरे आपण सांगू शकतो. ठीक आहे, त्या येतल्या. तर म्हणून जर हा जो आहे हा चुकीचा आहे हे लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीने बघा जे उपक्रम असतात विशेषतः, ठीक आहे, त्याच्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो आणि इथे 4 उपक्रम एकत्र केलेत. आयोगाने 4 उपक्रम एकत्र केलेत हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला असा समग्र अभ्यास ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न आहे कैलास मानसरोवर यात्रासंबंधी पुढीलपैकी सत्य विधाने ओळखा. बरोबर, सत्य विधाने. मग याच्यामध्ये आयोगाने 4 विधाने दिलेली आहेत. बघा लक्षात घ्या. त्यानंतर 4 विधाने लक्षात दिलेली आहेत. सो बघा पुन्हा आयोगाने करंटवर स्टेटमेंट संदर्भात प्रश्न दिलेला आहे. आणि बघा कैलास मानसरोवर यात्रा काय अशी म्हणजे दरवर्षी ती करंटमध्ये असते, कारण ही यात्रा दरवर्षी होते. 2018 मध्ये जर काही विशेष घटना घडली असेल किंवा विशेष चर्चेमध्ये असेल आणि म्हणून 2018च्या पेपरमध्ये आयोगाने काय केलं तर कैलास मानसरोवर यात्रेच्या संदर्भात प्रश्न बनवला. ठीक आहे, मग या संदर्भात जर बघायला गेलं तर या यात्रेचे आयोजन जे आहे परराष्ट्र मंत्रालयाद्वारे केले जाते. तर हे बरोबर आहे, हे परराष्ट्र मंत्रालय काय करतं, कैलास मानसरोवर यात्रा आयोजित करतं. त्यानंतर या यात्रेचे आयोजन 2 वेगवेगळ्या मार्गांनी होते. एक मार्ग लिपुलेखा खिंड आणि दुसरा मार्ग जो आहे नथुला खिंड सिक्कीम या मार्गे जातो. बरोबर, ठीक. आणि या यात्रेसाठी परकीय परदेशी व्यक्ती पात्र नाही. ठीक आहे, ही स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. आणि यात्रेकरूंना या यात्रेसाठी परराष्ट्र मंत्रालय कोणतीही सवलत आर्थिक सहाय्य देत नाही. बरोबर, तरी सुद्धा बरोबर आहे. मग लक्षात घ्या तर 4ही स्टेटमेंट बरोबर आहेत.
चारही स्टेटमेंट बरोबर आहे. मग कधी कधी जर असा 4 स्टेटमेंटचा प्रश्न आला, 4 स्टेटमेंट बरोबर प्रश्न येतो, तर शक्य असतं की त्या सगळ्याच्या सगळ्या स्टेटमेंट बरोबर असतात. ठीक आहे. परंतु आपण सुरुवातीला सोडवायचा प्रयत्न करायचा. जर आपल्याला जे 15 प्रश्न आहेत करंटचे, त्यापैकी जर इतर प्रश्न जर जमत असतील आणि ह्या प्रश्नांसंदर्भात आपल्याला जर संशय असो किंवा माहिती नसेल, तर ते प्रश्न आपण न अटेम्प्ट केलेले बरे असतात. ठीक आहे. किंवा मग बऱ्यापैकी त्यांचा उत्तर जो असतो ऑल ऑफ दी अबोव्ह असतो, हे लक्षात घ्यायचं. पण हा रिस्कचा फॅक्टर आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा, तर अग्नी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र लक्ष्यवेधाची क्षमता किती आहे? अग्नी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, त्याचं लक्ष्यवेधाची क्षमता किती आहे? त्याची क्षमता आहे 5000 ते 5500 किलोमीटर आहे, हे लक्षात ठेवा. आणि आपण बघितलं होतं तर क्षेपणास्त्र म्हणजेच हा जो आहे संरक्षक घडामोडी, बरोबर. संरक्षक घडामोडीवर आयोग प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न विचारतो. लास्ट पेपरमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं संरक्षक घडामोडीवर आयोगाने प्रश्न विचारला होता. यामध्ये अग्नी मिसाईल संदर्भात प्रश्न विचारलेला आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा, ही जी पुढचा प्रश्न आहे, मी टू ही सोशल मीडियावरील अभियान कशाशी संबंधित आहे? तर बघा, ह्या काळामध्ये 2018 मध्ये ही जी मी टू अभियान आहे हे चर्चेमध्ये होतं. ठीक आहे. आणि त्यामुळे आयोगाने ह्याच्यावर प्रश्न विचारला होता. मग बघा, असे जे संवेदनशील मुद्दे असतात, बघा संवेदनशील मुद्दे असतात, ते जर म्हणजे आपल्या चर्चेमध्ये राहतात, आपल्या आजूबाजूला किंवा महाराष्ट्र किंवा नॅशनल लेवलला चर्चेमध्ये जर असतील, तर त्यावर प्रश्न बनणं साहजिक असतो. तर ह्याचं उत्तर काय? तर लैंगिक अत्याचार आणि हल्ले या संबंधी हा मी टू अभियान काय होता, निगडीत होता, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, पुढे आहे जोड्या लावा. जोड्या लावा स्वरूपात प्रश्न आहे. तर एका बाजूला गाव आणि शहरे आणि दुसऱ्या बाजूला प्रकल्प दिलेला आहे. ठीक आहे. तर पवनी तालुका, बघा आपल्याला काय दिलेला आहे, पवनी तालुका हा जो आहे कुठे आहे, तर पवनी तालुक्यामध्ये गोसीखुर्द प्रकल्प आहे. पवनी तालुक्यामध्ये गोसीखुर्द प्रकल्प आहे, बरोबर. त्यानंतर लक्षात घ्या, जो चिचपल्ली इथे काय, तर बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र आहे. चिचपल्ली इथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र आहे. नवेगाव इथे कोणतं आहे, तर नागझिरा प्रकल्प आहे. ठीक आहे. जरी आपल्याला पवनी तालुका आणि चिचपल्ली या संदर्भात गोष्टी जर माहीत नसेल, तरी लक्षात ठेवा की नवेगाव मध्ये म्हणजे जो नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे तो कुठे आहे, नवेगावला आहे, बरोबर. नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा नवेगावला आहे. त्यामुळं आपण जर बघितला तर सी चं उत्तर काय, तर 1. आणि इथे बघितलं सी चं उत्तर फक्त एकाच ठिकाणी आहे. सी चं उत्तर एकाच ठिकाणी, त्यामुळे बाय डिफॉल्ट आपला जो करेक्ट उत्तर होतो तो कोणता असतो, तर म्हणजेच कोणता, तर ऑप्शन 1 हा आपला योग्य उत्तर आहे. मग बघा जरा, म्हणजे सुरुवातीला अप्रोच काय ठेवायचा अशा प्रश्नांमध्ये, किंवा आपली गडबड काय होते की आपण घाबरून जातो. म्हणजे आता पवनी तालुका म्हणजे हे काय, आपण कधी वाचलेलं नसतं, कधी कधी तालुक्यांवर विशेषतः म्हणजे आपल्या नोट्समध्ये सुद्धा दिलेलं नसतं. ठीक आहे. तर मग आपण पूर्ण म्हणजे लगेच घाबरून जाऊ नका, पूर्ण हे सगळं वाचा. मग कुठे ना कुठे आयोग आपल्याला असा एक आपल्या म्हणजे आपण ओळखीचा पॉईंट आपण आयोग आपल्याला त्या पॉईंटमध्ये त्या क्वेश्चन मध्ये देतो आणि त्या पॉईंट वरून आपल्याला काय मिळतं, उत्तर मिळतं. मग बघा, जर आपल्याला माहिती आहे नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा नवेगाव, ठीक आहे, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो तिथे आहे. मग हे आपल्याला माहित असल्यामुळं एकाच पॉईंट वरून आपल्याला आन्सर मिळतो. सी चं उत्तर काय होतं, 1. आणि 1 फक्त सी 1 असल्याला फक्त पर्याय क्रमांक 1च बरोबर आहे. आणि नागपूरमध्ये माझी मेट्रो. ठीक आहे. हे सो अशा पद्धतीने आपण जोड्या स्वरूपात लॉजिक किंवा एका पॉईंट वरून सुद्धा आन्सर काढू शकतो. तर लक्षात ठेव, इथे आता लक्षात काय ठेवायचं आपल्याला की आयोग अशा प्रकारे, आता हे जे बघा, आता इथे मिक्स प्रकल्प आहेत, म्हणजे व्याघ्र प्रकल्प आहे, त्यानंतर गोसीखुर्द, माझी मेट्रो, बांबू संशोधन केंद्र, असं काय फिक्स नाहीये की गाव शहरे आणि व्याघ्र प्रकल्प, गाव शहरे आणि इतर प्रकल्प. तर मग हे जे आहेत ना, हे करंटमध्ये जर चर्चेमध्ये असतील ना, बघा असे जे प्रश्न आहेत ना, मिक्स प्रकल्प जर करंटमध्ये हे चर्चेमध्ये असतील ना, तर आयोग यांना घेऊन काय करतो, जोड्या बनवतो. मग करंटमध्ये चर्चेत असलेले जे व्याघ्र प्रकल्प असतात किंवा अभयारण्य आहेत, काही समजा धरणं वगैरे काही प्रकल्प असतात किंवा काही एखादं नवीन संशोधन केंद्र तयार झालेलं आहे, तर असे जे पॉईंट्स असतात ते आपल्या कशामध्ये, तर आपल्या नोट्समध्ये ते पॉईंट्स आले पाहिजे.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे टिंब हे महत्वाचे कार्य आढळते. ठीक आहे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे टिंब हे महत्वाचे कार्य आढळते. तर बघा या महाराष्ट्र महिला आयोगाचे कार्य काय, तर राज्यातील स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे, राज्यातील स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे आणि संविधानाच्या अनुच्छेद 38, 39, 39A आणि 42 अंतर्भूत केलेले निर्देशक तत्वे अंमलात आणणे. ठीक आहे, सो याचं उत्तर आहे ए आणि बी. ठीक, ए आणि बी उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक. बघा, राज्य विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांच्या निवडणुका घेणे हे काम राज्य महिला आयोग करत नाही. बरोबर, जर आपण बघितलं तर हा सी स्टेटमेंट जो आहे तो चुकीचा आहे. जर बघितलं तर सी तिसऱ्या नंबरच्या ऑप्शन मध्ये सी येतो, तर सी आपण काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो. हे दोन्ही विधानं बरोबर आहेत, त्यामुळे फक्त ए ऑप्शन आपला येणार नाही आणि फक्त डी तर येणारच नाही, कारण आपल्याला ए आणि बी आपले बरोबर आहेत. म्हणून आपण काय करू शकतो, उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, आणि इथे काय दिलंय, वरीलपैकी नाही, सो हे येणारच नाही. तो अशा पद्धतीने बघा, तर महाराष्ट्र राज्य महिला आयोग जो आहे तो त्या वेळामध्ये चर्चेमध्ये होता. चर्चेमध्ये असल्यामुळे आयोगाने काय केलेलं आहे, प्रश्न विचारले. मग जे वेगवेगळे आयोग असतात त्यांचे अध्यक्ष कोण असतात, त्या अध्यक्षांवर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो, सो ते सुद्धा आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, अवनी चतुर्वेदी यांनी एकटीने लढाऊ विमान उडवणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान नुकताच मिळवला. बघा, अवनी चतुर्वेदी यांनी एकटीने महिला म्हणजे विमान उडवणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान नुकताच मिळवला. मग यावेळी कोणते लढाऊ विमान तिने उडवले होते. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने जे प्रश्न असतात त्यांची उत्तरं जर बघायला गेलो तर जर एक तर उत्तर एक असतं, म्हणजे ऑप्शन 1 उत्तर असतो किंवा ऑप्शन 4 उत्तर असतो. कारण आपण जेव्हा करंटचा अभ्यास करतो त्यावेळी एकदम इतक्या डीपने अभ्यास करत नाही. ठीक आहे, त्यावेळी म्हणजे आपण अभ्यास केला असेल की ही लढाऊ विमान उडवणारी पहिली भारतीय महिला ठरली, सो इतका प्रत्येकाने टॉपिक अभ्यासला असेल की मग लढाऊ विमान उडवणारी पहिली भारतीय महिला अवनी चतुर्वेदी हे प्रत्येकाच्या करंटच्या नोट्समध्ये असेल, परंतु तिने कोणतं विमान उडवलं हे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांच्या नोट्समध्ये नसेल. ठीक, पण आयोग पण काय करतो, तर अशा वेळी जी उत्तरं असतो ना ती एकतर म्हणजे पर्याय 1 मध्ये ठेवतो किंवा पर्याय 4 मध्ये ठेवतो. तर तिने कोणतं विमान उडवलं होतं, तर MiG-21 बायसन हे विमान उडवलं होतं. मग आता लक्षात ठेवा की आता आपण बरेचसे पॉइंट्स कव्हर म्हणजे बघितलेले आहेत की समजा जी राफेल उडवणारी पहिली महिला, त्यानंतर मग हेलिकॉप्टर कॉम्बॅक्ट, वेगवेगळ्या संरक्षण घडामोडीमध्ये ज्या महिलांचा जे समावेश आहे. ठीक आहे, बघा महिला समावेश आणि त्यात पण म्हणजे विशिष्ट कामगिरी करणारी प्रथम महिला. बरोबर, तर ह्या आपल्या 2024च्या याच्यामध्ये 2023-24च्या काळामध्ये भरपूर अशा घडामोडी आहेत. त्या सगळ्या घडामोडी आपण काय करायच्यात, एकत्र करून ठेवायच्यात आणि त्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे, तर संरक्षण घडामोडीमध्ये महिलांच्या त्या कामगिरीवर जे पण टॉपिक आपण बघितले ते टॉपिक सगळे एकत्र करायचे आणि त्या सगळ्या गोष्टी प्रॉपर रिवाइज करून ठेवायचा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यावर प्रश्न बनवू शकतो. नेक्स्ट बघा, दारिद्र्य रेषेखालील श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांना भौतिक साधने आणि सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने कोणती योजना सुरू केली. सो बघा, पुन्हा योजनावर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, मग एखादी योजना राष्ट्रीय लेवलवर महत्वाची असते तर ती योजना आपल्यासाठी महत्वाची आहे. बघा, दारिद्र्य रेषेखालील श्रेणीतील ज्येष्ठ, बघा इथे काय दिलंय, ज्येष्ठ नागरिकांना, नुसतं नागरिकांना सांगितलं नाही तर ज्येष्ठ नागरिकांना सांगितलं नाही. आणि त्या संदर्भात राष्ट्रीय वयोश्री योजना सुरू केली होती. कोणती, तर राष्ट्रीय वयोश्री योजना. म्हणजे बघा, आता जर बघितलं आपण तर अशा वेगवेगळ्या योजना चर्चेमध्ये आहेत रिसेंटली. तर त्या योजनांपैकी ज्या राष्ट्रीय महत्वाच्या योजना आहेत त्या आपण एका ठिकाणी नोट्समध्ये काढून त्यांचं पॉइंट्स काय वारंवार ओव्हरलुक करणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, न्यू वर्ल्ड वेल्थ या संस्थेच्या अहवालानुसार मुंबई हे जगातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये पहिल्या 15 मध्ये आले. मुंबई नंतर कोणत्या शहराचा क्रमांक लागतो. ठीक आहे, मग प्रसिद्ध होणारे काही जे अहवाल असतात बघा, अहवाल, आणि आपण आपल्या ज्या पुस्तकांमध्ये जे आपण पुस्तक रेफर करतो त्याच्यामध्ये बरेचसे सगळे अहवाल एकत्र करून दिलेले असतात. सो त्या अहवाला संदर्भात जे भारताशी संदर्भात काही घडामोडी असतात. बघा, भारत आणि त्याच्याशी निगडीत भारताशी संबंधित ज्या घडामोडी असतात त्या आपल्याला म्हणजे
प्राधान्यक्रमाने त्या कव्हर करणं गरजेचं असतं. मग इथे काय विचारले की मुंबईचा ठीक आहे 15 क्रमांक होता, परंतु मुंबई नंतर कोणत्या शहराचा क्रमांक होता असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर मग आपल्याला या ठिकाणी बघा तर करंटमध्ये किंवा हे जे वन लाईनर स्वरूपाचे क्वेश्चन असतात याच्यामध्ये जर बघायला गेलो तर म्हणजे टू द पॉइंट नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे त्या पॉईंटचं उत्तर माहीत असणं गरजेचं आहे. जर आपण माहीत असेल तर आपण योग्य उत्तर सांगू शकतो, नाहीतर मग आपण जर तुक्का मारला तर तुक्का मारला तर काय होतं, तो चुकला तर आपला जो आहे म्हणजेच -25 मध्ये आपण जाऊ शकतो. -25 आणि त्या प्रश्नाचा 1 म्हणजेच -1.25 मध्ये आपण जाऊ शकतो. एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. कारण आपल्याला लीड घ्यायची आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, कोणत्या राज्याने गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांच्या कल्याणाकरिता राज्यांमध्ये KCR किट योजना सुरू केली आहे. सो पुन्हा बघा योजनेवर सुरू केले आणि योजना कोणाशी संदर्भात आहे, गरोदर स्त्रिया आणि नवजात बालक म्हणजे संवेदनशील जो भाग आहे बघा आपल्या म्हणजे समाजामधला जो संवेदनशील भाग आहे. ठीक आहे. संवेदनशील भाग म्हणजे ज्या गरोदर स्त्रिया आणि नवजात बालके बरोबर, तर यांच्याशी संदर्भात ही योजना आहे आणि ही योजना जी आपण सांगू शकतो तेलंगणा राज्याने सुरू केली होती. म्हणजे अशा राज्य सरकारने म्हणजे एखाद्या राज्याने विशिष्ट योजना जर सुरू केली, ठीक आहे, आणि ती जर चर्चेमध्ये असेल तर त्या योजना आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर आपण आतापर्यंत बघितलं, योजनावर आपण 3 प्रश्न बघितले, योजनावर आपण एकूण 3 प्रश्न बघितलेले आहेत. म्हणून आपल्या करंट अफेअर्सच्या रिव्हिजनच्या तयारीमध्ये योजनांचा सहभाग आपला असलाच पाहिजे. ठीक आहे. तर ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यायची आणि आतापर्यंत तुम्ही जर योजना हा टॉपिक प्रॉपर बघितला नसेल तर भारत सरकारच्या योजना, महाराष्ट्र सरकारच्या योजना आणि चर्चेमध्ये असलेल्या ज्या काही राज्य सरकारच्या योजना असतात त्या नक्की बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, नुकत्याच निधन पावलेल्या मानवाधिकार कार्यकर्ता आसमा जहांगीर या कोणत्या देशाच्या नागरिक होत्या? ठीक आहे. बघा, नुकत्याच निधन पावलेल्या मानवाधिकार कार्यकर्ता आसमा जहांगीर या कोणत्या देशाच्या नागरिक होत्या? त्या पाकिस्तान देशाच्या नागरिक होत्या. सो बघा त्या चर्चेमध्ये असल्यामुळे म्हणजे त्यांचं नुकताच निधन झालेलं आहे आणि त्या होत्या मानवाधिकार कार्यकर्ता म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर म्हणजे पाकिस्तान संदर्भात त्यांची काय होती, एक ओळख होती आणि त्यामुळं ही न्यूज नक्कीच चर्चेत असणार आणि त्यामुळे आयोगाने लगेच त्याच्यावर काय केला, प्रश्न बनला. मग अशा प्रकारे निधन वार्ता म्हणजे आपण काय सांगू शकतो तर निधन वार्ता यावर आयोग प्रश्न विचारतो, हे लक्षात घ्यायचं. म्हणून हे प्रश्न आपण अशा पद्धतीने हे सगळे करंटच्या ओरिएंटेड हे जे पॉईंट्स आहेत ते लक्षात घेणं गरजेचं आहे आणि यावर प्रश्न बनवणं किंवा यांचे जे पॉईंट्स आहेत या पॉईंटच्या दृष्टीने आपण तयारी करणं गरजेचे आहे. सो आपण 2018च्या पेपरमधून जेवढे पण पॉईंट्स काढले, ठीक आहे, त्या पॉईंट्सचा आपण काय करायचंय, आज जर शक्य झालं तर आजच सगळे बरेचसे पॉईंट्स आपण कव्हर करून घ्यायचे. म्हणजे योजना, संरक्षण घडामोडी, ठीक आहे, निधन वार्ता या कव्हर करून घेतल्या तर आपल्याला काय ते जरा म्हणजे आपल्याला इथून त्यांचा सोर्स मिळालेला आहे, मग त्या आपण वाचून घेतल्या तर जरा ते इफेक्टिव्ह पडेल. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या पुढचा जो पॉईंट आहे म्हणजे आपला करंटचा पार्ट संपतो इथे. आता आपण पॉलिटीचा पार्ट सुरू होणार आहे. मग आता आपल्याला पॉलिटीवर काय फोकस करायचं आहे तर पॉलिटी म्हणजे टॉपिक, पॉलिटीचे जे आयोग विचारणारे जो टॉपिक असतो, कोणत्या टॉपिकवर आयोग प्रश्न विचारतो, ठीक आहे, आणि टॉपिक मध्ये किती डीप पर्यंत, ठीक आहे, आयोग विचारतो आणि आपण तिथे लॉजिक कशा पद्धतीने लावू शकतो या गोष्टी आपण इथे डिस्कस करतोय. तर ठीक आहे. बघा सर्वात प्रथम महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार योग्य जोड्या जुळवा. ठीक आहे. तर आयोगाने टॉपिक कशातून उचललेला आहे, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961चा. म्हणजे हा जो प्रश्न आहे तो पंचायत राज संदर्भात आहे. ठीक आहे. आपण सांगू शकतो पंचायत राज पण परंतु जो जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961चा आहे त्यावर आयोगाने त्याच्या कलमांवर प्रश्न विचारलेला. बघा एका ठिकाणी तरतुदी, एका बाजूला तरतुदी आहेत आणि एका बाजूला त्याची कलम आहेत. सो त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी आपण लक्षात काय घ्यायचं तर हा जो अधिनियम आहे त्यातली जी महत्वाची कलम आहेत ती आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. बघा आयोग कलमांवर प्रश्न नेहमी विचारत असतो, मग कोणती ते आपण त्याच वेळी सांगू शकतो, परंतु आपल्याला जी घटनेतील कलम किंवा हा जो अधिनियम आहे याच्यातली कलम चांगली पाठ पाहिजेत. ठीक आहे. त्यामुळे मग आपण सांगू शकतो की जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या व रचना कलम 78 म्हणजे त्या अधिनियमामधला कलम 78
ठीक आहे, आपण सांगू शकतो. जर बघितलं एचं उत्तर काय आहे, म्हणजे एचं जोडी कोणती आहे 2, तर आपण बघू शकतो की ए 2 हा एकच पर्यायामध्ये आहे. बरोबर, पर्याय क्रमांक म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 हे उत्तर सांगू शकतो. कारण इथे बघा 4 आहे, 1 आहे आणि 3 आहे, सो सगळे नाही. म्हणून आपल्याला कलम योग्य म्हणजे सगळीच कलम पाठ असणं गरजेचं नाही. काही महत्वाची कलम जर पाठ असली तरी आपण एकावरून ते सांगू शकतो. मग गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक हा जो कलम आहे तो कोणता आहे, तो कलम 97 येतो. ठीक आहे. मग पंचायत समिती सभापती उपसभापती यांचे अधिकार व कार्य हा जर कलम बघितला तर तो येतो कलम 76 आणि मुख्य अधिकारी यांचे अधिकार व कार्य हा कलम येतो कलम 95. ठीक आहे. मग जर पॅटर्न बघितला, पॅटर्न इथे कसा तयार होतो बघा, अशा पद्धतीने हा पॅटर्न तयार होतो. बघा अशा पद्धतीने हा पॅटर्न तयार होतो, लक्षात ठेवायचं. मग सुरुवातीलाच आपण ना काय बघितलं, जर आपल्याला एखादा जोड्या स्वरूपाचा जर उत्तर येत नसेल तर सुरुवातीला काय करायचं, तो प्रश्न ठेवून द्यायचा किंवा राहत तर नाही, आपल्याला एवढा वेळ मिळत नाही, परंतु मग पॅटर्न लक्षात घ्यायचे, कोणते पॅटर्न इथे बसतो का. बरोबर, ऑप्शन मधून ऑप्शन जे करायचे त्या ऑप्शननुसार पॅटर्न क्रिएट करायचा. आता आपण जर 2 ऑप्शननुसार बघितला तर हा पॅटर्न क्रिएट होतो. बरोबर, मग जर एखादा पॅटर्न बसतोय म्हणजे असा पॅटर्न किंवा मग आपण सांगू शकतो जे असे पॅटर्न बसतात किंवा मग सरळ, ठीक आहे, सरळ जे पॅटर्न असतात बरोबर, तर हे बसतात किंवा मग अशा पद्धतीने किंवा उलटा, तर तसे पॅटर्न बसले तर मग नाहीच येत असेल तर मग आपण रिस्क घेऊ शकतो पॅटर्न वरून. ठीक आहे, तर मग पॅटर्न सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचे जोड्या लावा स्वरूपात. नेक्स्ट क्वेश्चन बघा की खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचीत समाविष्ट केलेले आहेत. बघा, तर जो आता आहे समवर्ती सूचीचा प्रश्न आलाय. ठीक आहे, म्हणजे आपल्या जे अधिकारांची विभागणी जी आहे केंद्रीय म्हणजे केंद्रीय सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. मग समवर्ती सूचीमध्ये कोणते कोणते विषय आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, वीज हा पॉईंट समवर्ती सूचीमध्ये आहे. त्यानंतर विवाह आणि घटस्फोट दत्तक समवर्तीमध्ये आहे आणि कामगार संघटना, ठीक आहे, वजन मापे आणि त्यांच्या मानकांची स्थापना हा केंद्र सूचीमध्ये आहे. ठीक आहे, हा विषय केंद्र सूचीचा विषय आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने वीज, विवाह आणि कामगार संघटना या संदर्भात ऑप्शन 3 याचं उत्तर असणार आहे. मग बघा, वेगवेगळ्या आपल्या सूची आहेत बरोबर, त्या सूचीमधले जे विषय महत्वाचे विषय जे असतात तिन्ही सूचीमधले ते आपल्या रिव्हिजन मध्ये येणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण आपल्याला माहित झालंय की आयोग ह्या पॉईंटवर प्रश्न विचारतो, मग पुढेही प्रश्न विचारू शकतो, म्हणून याच्यामध्ये आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. हे प्रामुख्याने इथे प्रत्येकाने लक्षात घ्यायचं. नेक्स्ट पॉईंट बघूया आपण की पुढील अयोग्य विधाने ओळखा. बघा, सूचना सुद्धा लक्षात घ्यायची, कारण आपण जर सूचना लक्षात घेतली नाही आणि नुसते विधान वाचले तर अयोग्यच्या ठिकाणी योग्य टाकून आपण मोकळे होतो. मग अयोग्य विधान ओळखायचं आहे तर बघा, मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही एक वैधानिक संस्था आहे. बघा, मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही काय आहे, तर वैधानिक संस्था आहे. तर हे स्टेटमेंट काय आहे, योग्य आहे. बरोबर, हे स्टेटमेंट योग्य आहे. आपल्याला काय ओळखायचं आहे, अयोग्य ओळखायचे. मग ज्या ऑप्शनमध्ये ए असेल, ठीक आहे, ज्या ऑप्शनमध्ये ए असेल तो ऑप्शन येणार नाही, कारण योग्य आपल्याला अयोग्य ओळखायचे आहेत ना. मग ऑप्शनमध्ये काय दिले असतील, अयोग्य सांगितलेलं असेल. मग बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये ए स्टेटमेंट येते, म्हणून हा आपला उत्तर असणार नाही. ठीक, त्यानंतर बघा, हा जो आयोग आहे, हा आयोग जो आहे गृह खात्याअंतर्गत काम करतो, तर हे चुकीचं आहे. हा आयोग गृह खात्याअंतर्गत काम करत नाही. त्यानंतर ठीक आहे, पुढचं बघा, या आयोगाला इतर मागासवर्गीय व्यक्तींच्या तक्रारींमध्ये लक्ष देऊन सोडवण्याचे अधिकार देण्या एवढे सक्षम करण्यात आलेले नाही. ठीक आहे, आलेले नाही, तर हा जो स्टेटमेंट आहे बरोबर आहे. ठीक आहे, इतकं सक्षम त्याला करण्यात आलेलं नाही. जर बघितलं तर ऑप्शन मध्ये आपण बघितलं ना, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये सी येतो आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये सी येतो, त्यामुळे हे ऑप्शन येणार नाही. म्हणून आपला या आयोगाची स्थापना 1990 ला झाली. बरोबर, हे चुकीचं आहे, म्हणून आपल्याला अयोग्य विधान लक्षात घ्या. तर बी आणि डी ही अयोग्य विधाने आहेत. ओके, सो सूचना सुद्धा लक्षात घ्यायच्या. म्हणजे बघा, राष्ट्रीय आयोग जे आहेत बघा, मग आपल्याला इथे लक्षात काय घ्यायचं की ज्या वैधानिक संस्था आहेत बघा, वैधानिक संस्था आणि घटनात्मक संस्था. ठीक आहे, आपण जर आपण कोणताही पॉलिटीचा पुस्तक वाचूया, त्या पुस्तकामध्ये वैधानिक संस्था आणि घटनात्मक संस्था असा टॉपिक दिलेला आहे. बरोबर, मग ज्या पण त्या वैधानिक संस्था आणि घटनात्मक संस्था आपल्याला काय करायच्या, पूर्णपणे त्यांच्या काही चांगल्या नोट्स तयार करून ठेवायच्या. बरोबर, त्यांची कार्य, त्यांची स्थापना,
त्यांच्या संदर्भात त्याचं स्वरूप, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या, कारण आपल्याला आता माहित झाले की आयोग अशा पद्धतीने स्टेटमेंटच्या स्वरूपात प्रश्न विचारतो. ठीक आहे. तर बघा इथे 4 स्टेटमेंट दिलेले आहेत, 4 स्टेटमेंट, आणि जर बघायला गेलो तर पहिल्या पर्यायामध्ये 3 स्टेटमेंट दिलेले आहेत, बाकी इतर पर्यायामध्ये 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. ठीक आहे. सो अशा पद्धतीने सुद्धा जे ऑप्शन्स असतात, ऑप्शन्स सुद्धा चांगल्या पद्धतीने ओव्हरलुक करायचे. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त आपण कोणत्या पद्धती वापरायची, तर इलिमिनेशन पद्धत. ठीक आहे. म्हणजे एखाद्या बरोबर किंवा चुकीच्या पॉईंट पर्यंत आपण पोहोचलो, किंवा एखादा बरोबर किंवा चुकीचा पॉईंट आपल्याला माहित असतो, तर तो पॉईंट घेऊन आपण लगेच काय करायचं, इलिमिनेशन पद्धत वापरायची, आणि मग इलिमिनेशन पद्धतीनुसार आपण बऱ्यापैकी क्विक उत्तरं शोधू शकतो. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या, पुढचा प्रश्न जो आहे तो बघा, खालील विधाने विचारात घ्या. तर हा उच्च न्यायालया संदर्भात लक्षात, तर बघ लक्षात घ्या, आयोग जे बघा सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट, त्यानंतर हायकोर्ट, तर यावर ह्या ज्या आहेत, हे जे टॉपिक आहेत यावर वारंवार प्रश्न विचारत असतो, कारण हे महत्वाचे आहेत. तर बघा, उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर 2 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपतीस उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे. बरोबर. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे की कोणती विधाने बरोबर आहेत हे घ्या, लक्षात घ्या, कोणती विधाने बरोबर आहेत. तर बघा, उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर 2 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपतीस उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे. तर बघा, जेव्हा उच्च न्यायालयाचा आपण अभ्यास करतो तर त्यावेळी म्हणजे राष्ट्रपती आहे जे अतिरिक्त न्यायाधीश नेमतो. बरोबर. हा स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. स्टेटमेंट बरोबर आहे हे लक्षात घ्या. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात त्या ठिकाणी जो सर्वोच्च न्यायालयाचा जो सरन्यायाधीश असतो तो हे कामं करतो. बरोबर. मग ह्या गोष्टी लक्षात घ्या की राष्ट्रपतींचे कार्य, आणि बघा ह्या टॉपिकवर रिसेंटली सुद्धा आयोगाने प्रश्न पुन्हा रिपीट केलेला आहे. ही जी स्टेटमेंट आहे ना, ही स्टेटमेंट आयोगाने रिसेंटलीच्या एक्झाम मध्ये पुन्हा रिपीट केलेली आहे, उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशा संदर्भात. ठीक आहे. आयोगाने त्यावेळी डायरेक्टली प्रश्न विचारला आहे. रिसेंटली एक प्रश्न मेन्सची प्रश्नपत्रिका आहे, त्याच्यामध्ये हा पॉईंट रिपीट झालेला आहे. म्हणजे लक्षात घ्या की आयोग असे स्टेटमेंटवाले टॉपिक पॉइंट्स पुन्हा पुन्हा रिपीट करतो, म्हणून आपण प्रत्येक स्टेटमेंट सुद्धा चांगल्या प्रकारे बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता आपलं काम काय आहे की उच्च न्यायालय हा जो टॉपिक बघायचा, या टॉपिकमध्ये जे अतिरिक्त न्यायाधीश असतात, ठीक आहे, अतिरिक्त न्यायाधीश किंवा जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांची कामं काय करायचे, लक्षात घ्यायचे, ते कोण नेमतो, त्यांची नेमणूक कोण करतो, या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्यानंतर बघा, जेव्हा मुख्य न्यायाधीश व्यतिरिक्त उच्च न्यायालयाचा कायमस्वरूपी न्यायाधीशाच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे अथवा पदाची कामे करू शकत नाही, तेव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयात प्रभारी न्यायाधीश नियुक्त करू शकतो. ठीक आहे. तर मग यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर हे बरोबर आहे. हे काय आहे, बरोबर आहे, लक्षात घ्या. सो आपण सांगू शकतो की ऑप्शन बघा, अतिरिक्त न्यायाधीश असो की अथवा प्रभारी न्यायाधीश असो, वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते पदावर राहू शकत नाही. तर इथे ते 62 वर्ष आहे. बरोबर, 62 वर्ष आहे. ठीक आहे. हे बघून घ्या, प्रत्येकाने हे बघून घ्यायचं. तर म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची जी निवृत्तीची जी तारीख आहे, ठीक आहे, ते बघून घ्यायचं. तर हे चुकीचं आहे. ठीक आहे. 65 वर्ष नाहीये, 65 वर्ष नाही. बरोबर. म्हणून आपण सांगू शकतो की सी जर चुकीचा असला तर ऑप्शन 2 जातो, त्यानंतर ऑप्शन 4 जातो, ए आणि बी बरोबर आहेत त्यामुळे ऑप्शन 1 जातो, उरतो ऑप्शन 3. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा आपला योग्य उत्तर आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट बघा, पुढचा आहे बघा, खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनुच्छेद 19(1)(a) वाजवी बंधने घालू शकते. म्हणजे बघा, तर लक्षात घ्या, सर्वप्रथम हा जो टॉपिक आहे आपला मूलभूत हक्क या संदर्भात आहे. आणि मूलभूत हक्कांचा जो कलम 19 आहे, म्हणजेच जे स्वातंत्र्याचा हक्क, याच्यामध्ये जो पहिला स्वातंत्र्याचा हक्क बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा सब कलम आहे, त्याच्यावर तो प्रश्न आलेला आहे. म्हणजे इतक्या डीप पर्यंत आपल्याला मूलभूत हक्कांच्या कलमांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग बघा, कोणत्या कारणास्तव राज्य जे आहे ते भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काय करू शकतं, बंधने घालू शकतं. तर पहिलं बघा, न्यायालयाचा अवमान. ठीक आहे. न्यायालयाचा अवमान योग्य आहे. अल्पसंख्याकांचे संरक्षण हा नाहीये मुद्दा. त्यानंतर परदेशांशी मित्र संबंध बरोबर आहे.
मग आपल्याला माहिती आहे ए बरोबर आहे, तर लगेच आपण कुठे यायचा, ऑप्शनकडे यायचा. जर ऑप्शन मध्ये बघितलं तर ए मध्ये ऑप्शन 1 मध्ये आहे, ऑप्शन 3 मध्ये आहे, ऑप्शन 2 मध्ये ए नाहीये, त्यामुळे हा गेला. ठीक आहे, लक्षात घ्या. अल्पसंख्याकांचे संरक्षण येत नाही, त्यामुळे जर वरील सर्व हा ऑप्शन आहे, हा येणार नाही. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की सी, तर सी दोन्ही मध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या, भारताचे सार्वभौमत्व व अखंडत्व याच्यावरून सुद्धा ते बाजवी बंधने घालू शकतात आणि सभ्यता अथवा नीतिमत्ता याच्यावर सुद्धा बंधने घालू शकतात. मग जर आपण बघितलं तर डी ऑप्शन 1 मध्ये नाही, त्यामुळे तो कॅन्सल होतो आणि म्हणून पर्याय आपला 3. सो मग आपल्याला काय करायचं, मूलभूत हक्क मध्ये कलम 19 बरोबर. मग यांच्यामध्ये बघा, जर जे स्वातंत्र्य दिले, 6 प्रकारचे स्वातंत्र्य आपल्याला दिलेत, त्यांना अपवाद काय काय आहेत. अपवाद म्हणजेच काय, तर त्यांच्यावर बंधनं कोणत्या कोणत्या कारणांवरून येतात हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग ह्या क्वेश्चनवरून आपल्याला तेच समजतं की आयोग जो आहे मूलभूत हक्कांच्या मध्ये जे 6 स्वातंत्र्य आणि त्या 6 स्वातंत्र्यावर असणारी अपवाद म्हणजेच बंधने आहेत बरोबर, ते बंधनांवर प्रश्न विचारतो बरोबर. मग आता आपल्याला म्हणजे अभ्यास आपण ऑलरेडी करतोय, त्याच्यामध्ये ह्या पॉइंट्सचा ओव्हरलुक करणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खाली विधाने ओळखा. म्हणजे आता बघा, महाराष्ट्राचं जे विधिमंडळ आहे, सो आपल्याला सिलेबस मध्ये क्लिअर कट दिलेला आहे विधिमंडळ. सो म्हणजे आयोग सिलेबस ओरिएंटेडच प्रश्न विचारतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग चुकीचे विधान ओळखायला सांगितले आपल्याला, चुकीचे विधान ओळखायला सांगितले. तर बघा, विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहाची सत्र समाप्ती झाल्याकारणे रद्द होत नाही, तर हा विधान बरोबर आहे. जर फक्त सत्र समाप्ती झालंय, विसर्जन झालेलं नाही, सत्र समाप्ती झालंय, तर ती प्रलंबित विधेयक असतात, पुढच्या याच्यामध्ये घेतली जातात. त्यानंतर एक लक्षात घ्या, विधान परिषद प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने मंजूर केलेले नसेल, ते विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही. जर एखादे विधेयक विधानसभेमध्ये गेलेलंच नसेल, ठीक आहे, विधानसभेमध्ये गेलेलंच नसेल, तर ते रद्द होत नाही, हे लक्षात घ्या. विधानसभेने मंजूर केलेले नसेल आणि तिथे मांडलेले जरी नसेल तरी ते रद्द होत नाही. ठीक, हे लक्षात घ्या. कारण त्याचा त्या विधेयकावर किंवा जर आपण विधिमंडळ हा टॉपिक बघितला किंवा आपल्या रिव्हिजन मध्ये हा बघणारच आहोत, त्यावेळी तो नियम आपण समजून घेणार. ठीक आहे. मग लक्षात घ्या की त्या आता हा जो प्रश्न आलेला आहे विधिमंडळ आणि विधिमंडळाचा कुठला, तर जे विधेयक म्हणजे विधिमंडळाची विधानसभेची सत्र समाप्ती होते किंवा विधानसभेचे विसर्जन होतं. ठीक आहे. मग त्यावेळी प्रलंबित असलेल्या विधेयकांवर काय परिणाम होतो बरोबर, हा टॉपिक आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे जेव्हा आपण पॉलिटीचा अभ्यास करणार, पॉलिटीमध्ये विधिमंडळाचा अभ्यास करणार, विधानसभा विसर्जनाचा, तर त्यावेळी हा टॉपिक म्हणजे काळजीपूर्वक बघून घेणे, ते नियम जे आहेत ते काळजीपूर्वक बघून घेणं आपलं कर्तव्य आहे. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या की जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषदेत प्रलंबित असेल, ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते. तर लक्षात घ्या, एकदा जर विधानसभेत विधेयक गेले आणि ते विधानसभेकडून मंजूर झाले बरोबर, किंवा विधानसभेत ते प्रलंबित असेल बरोबर, तर अशा वेळी जर विधानसभा रद्द होते, विधानसभा विसर्जित होते, तर ते विधेयक सुद्धा रद्द होते, हे लक्षात ठेवा. ते विधेयक सुद्धा रद्द होते. म्हणजे याचे तिन्ही स्टेटमेंट काय आहेत, बरोबर आहेत, तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. म्हणून आपण सांगू शकतो की यापैकी नाही, म्हणजेच काय, तर यापैकी एकही चुकीचे नाही, असं त्याचं उत्तर आहे. मग लक्षात घ्या, आता विधिमंडळ आणि विधिमंडळाचे ते विसर्जन झाल्यावर विधेयकावर होणारे परिणाम हा पॉईंट आपण लागलीच करून घ्यायचा आहे. म्हणजे बघा, आज आपण जे टॉपिक हाताळतोय, आज आपण टॉपिक जे बघतोय ना, ते टॉपिक जर आपण ह्या सेशन संपल्यानंतर तुम्ही जर ते टॉपिक फक्त चांगल्या पद्धतीने बघून घेतले ना, म्हणजे जे 100 समजा आपल्याला 85 टॉपिक मिळतात, ठीक आहे, तर 85 टॉपिक आपण आजच्या दिवसात बघून घेतले, तर तो आपला एक एक्झामच्या दृष्टीने एकदम असा टू द पॉइंट अभ्यास होतो, हे लक्षात घ्या. म्हणून शक्य झाले तर ते सगळे पॉईंट आजच्या आज करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांच्या जोड्या जुळवा. ठीक आहे, प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांच्या जोड्या मिळवा. तर आपण हा सांगू शकतो की आपल्यासाठी हा पूर्णपणे अनोळखी प्रश्न आहे, कारण याच्यामध्ये भारताचा संबंध नाहीये. ठीक आहे, आणि आपण इतक्या डीप लेवलला विचार कधी केलाच नसेल. त्यामुळं जर शक्य झालं तर हा प्रश्न सोडून देण्याचा
प्रश्न आहे. ठीक आहे. आणि मग जर पॅटर्न वगैरे लागून किंवा आपले बऱ्यापैकी प्रश्न झाले तर मग रिस्क जर घ्यायची असेल तर आपण घेऊ शकतो. परंतु याबद्दल जर आपल्याला कुठलीच प्रकारची माहिती नसेल तर आपण हा प्रश्न सोडून देणे गरजेचं आहे. कारण आपल्याला 100चे 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे, म्हणजे 100चे 100 प्रश्न आपण वाचून काढायचे पण 100चे 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे नाहीयेत. असे प्रश्न असतात ते आपल्याला जाणून बुजून सोडायचे असतात. परंतु कधी कधी काय होतं, आपल्याला मोह आवरत नाही. आपल्याला वाटतं आपण याचंही उत्तर देऊ, याचंही उत्तर देऊ, परंतु आपण निगेटिव्ह मध्ये जातो. आयोगाने असे बरेचसे प्रश्न म्हणजे तो प्रश्न टाकतो की जे आपल्याला सोडून द्यायचे असतात, कारण तिथे निगेटिव्ह मध्ये जाण्याचे चान्सेस असतात. आता श्रीलंकाने कधी त्यांच्या लोकांना मताधिकार दिला हे आपल्याला म्हणजे बऱ्यापैकी लोकांना माहित नसणार आहे, मलाही माहित नाहीये. बरोबर. मग ज्यावेळी आपण ते बघतो तेव्हाच ते माहित होणार आहे, अदरवाईज ते माहित नाही या गोष्टी. म्हणून हा प्रश्न आपल्याला स्किप करणं गरजेचं आहे. ठीक आहे. बघा, काही गोष्टी ज्या ठिकाणी स्किप करणं गरजेचं आहे त्या पण मी सांगतो. म्हणजे इथे आम्ही असं कधीच सांगणार नाही की तुम्ही 100चे 100 प्रश्न अटेम्प्ट करा, नाही, ते शक्यच नाहीये. म्हणून काही गोष्टी असतात त्या स्किप करणं गरजेचं असतं. मग बघा, जर बघायला गेलो तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 आहे. ठीक आहे. म्हणजे जर सांगितलं तर श्रीलंकेने 1931 मध्ये प्रौढ मताधिकाराचा अधिकार दिलेला आहे. त्यानंतर मलेशियाने 1955 मध्ये दिला. ठीक आहे. त्यानंतर बघा तर ऑस्ट्रेलियाने 1962 मध्ये दिला आणि दक्षिण आफ्रिकेने 1994 मध्ये. आता बघा इथे एक पॅटर्न फॉलो होतोय, तो म्हणजे असा पॅटर्न फॉलो होतोय. लक्षात घ्या, हा पॅटर्न फॉलो होतोय. म्हणून मी बघितलं की जर बोललो होतो की ज्या ठिकाणी जर अशा प्रकारचे पॅटर्न, वेगवेगळे पॅटर्न असतात, ते पॅटर्न सगळे लक्षात घ्या. म्हणजे ज्यावेळी जुळवाच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनवर आपण विचार करतो ना, तर त्यांच्या उत्तरासोबत ठीक आहे त्यांचे जे येणारे पॅटर्न असतात ते पॅटर्न सुद्धा आपण लक्षात घ्यायचे. कारण कधी कधी ते पॅटर्न आपल्याला माहित नसताना मार्क्स देऊन जातात. बघा, आता मग आयोगाने इथे काय तर हा पॅटर्न वापरला होता. ठीक आहे. मग जर पॅटर्नच्या दृष्टीने आपण विचार केला तर असं जर पॅटर्न आपल्याला एखादा मिळतोय तर आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. ते बऱ्यापैकी तेच उत्तर असतं, हे लक्षात घ्या. नेक्स्ट लक्षात घ्या की पुढील अयोग्य जोडी ओळखा. ठीक आहे. पुढील अयोग्य जोडी ओळखा हे आयोगाने आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, एका ठिकाणी आपल्याला आयोगाने काय दिलेत, अनुच्छेद म्हणजेच कलम दिलेले आहेत आणि एका ठिकाणी त्याच्या तरतूद. तर लक्षात घ्या, आयोग पूर्व परीक्षेमध्ये कलमांवर प्रश्न नेहमीच विचारतो. म्हणून सर्वप्रथम आपण आपली ही सिरीज सुरू केली. आपल्या चॅनलवर, युट्यूब चॅनलवर आपण 1 ते 395 कलमांचा आढावा घेतलेला आहे. ठीक आहे. म्हणजे सगळी त्याच्यापैकी महत्वाच्या कलमांचा आपण आढावा घेतलेलाच आहे, पण 1 ते 395 सगळी कलम आपण आपल्या म्हणजे एक सिरीज कव्हर केली, त्याच्यामध्ये ती कव्हर केली. जर तुम्ही ती सिरीज बघितली नसेल तर नक्की बघून घ्या आणि कलम आजपासूनच पाठ करायला सुरुवात करा. बघा, कलम जी आहेत, जर तुम्ही याच्या आधी कलम पाठ केले नसतील तर आजपासून कलम पाठ करायला सुरुवात करा. डेली तुम्ही 15-20 कलम घ्या आणि महत्वाची ती कलम पाठच करून टाका. तर बघा, कारण कोणत्या कलमांवर प्रश्न आयोग विचारू शकतो सांगू शकत नाही. तर आता कलम 343 विचारलंय. बघा, कलम 343 जो आहे तो संघाची अधिकृत भाषा आहे. बरोबर, 343 संघाची अधिकृत भाषा आहे, हे लक्षात ठेवा, हे बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर कलम 345 जर बघितलं ना, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाची कायदे विषय साठी भाषा, तर हे चुकीचं आहे. तर सर्वोच्च कलम 345 मध्ये प्रादेशिक भाषेसंदर्भात तरतुदी दिलेल्या आहे. ठीक आहे. तर हे चुकीचं आहे. त्यानंतर कलम 348 मध्ये घटक राज्याची अधिकृत भाषा दिलेली नाही, तर घटक राज्याची अधिकृत भाषेसंदर्भात कलम जे आहे 345-46 संदर्भात ते कलम आहे. बरोबर, हे लक्षात घ्यायचं. म्हणून सी सुद्धा चुकीचं आहे. बघा, बी जो ऑप्शन आहे म्हणजे आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे. कलम 343 संघाची अधिकृत भाषा योग्य आहे. जर बघितलं तर पर्याय क्रमांक 1 मध्ये ए आहे, त्यामुळे हा येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 मध्ये ए आहे, तो हा सुद्धा येणार नाही. जसं तिथं 2 आपण कॅन्सल केले. त्यानंतर आपण 2 चुकीचे उत्तर काढलेत, बी आणि सी. मग बी इथे एकच आहे म्हणून हा सुद्धा येणार नाही. म्हणून आपला पर्याय होतो पर्याय क्रमांक 2. आपल्याला चौथा बघायची गरज सुद्धा नाही. तो 351 हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश हा बरोबर आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बघा, तर आपण कलमांवर सिरीज बनवलेली आहे, किंवा जरी तुम्ही सिरीज नसेल बघायची तर तुम्हाला काय करायचं आहे, कलम पाठ करायला सुरुवात करायची. बघा, कलम, त्यानंतर घटनेतील जे भाग आहेत, भागामध्ये समाविष्ट कलम, भागांचं शीर्षक, हे सगळ्या गोष्टी आपल्याला तोंड पाठ ठेवायच्या आहेत. येणाऱ्या पूर्व परीक्षेच्या दृष्टीने कलम, भाग, घटनेतील जे 25 भाग आहेत त्या म्हणजे भाग 1 कशा संबंधित आहे, त्या भागामध्ये किती कलमांचा समावेश आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, पूर्णपणे
पाठ करून ठेवायचे आहेत. ठीक आहे, बघा जे जे गोष्टी मी सांगतो ना पाठ करण्याची गरज आहे त्या पाठच केल्या पाहिजेत. त्याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतो. ठीक, नेक्स्ट बघूया आपण की बघा महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. ठीक आहे, बघा 24वा प्रश्न आहे महानगर क्षेत्र नियोजनासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या आणि म्हणजे कोणते विधान चुकीचे आहे हे विचारलेलं आहे. तर शक्यतो अशा जे प्रश्नांचे म्हणजे असे जे पॉईंट्स असतात आपल्या डेली रिव्हिजन मध्ये नसतात किंवा कधी कधी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काय केलेलं असतात हे पॉईंट वाचलेले नसतात. ठीक आहे, सत्य परिस्थिती आहे. ठीक आहे, कारण प्रत्येकच विद्यार्थी काही नवीन असतात, काहींकडे म्हणजे सोर्स ज्या पद्धतीने असतात मग त्याच्यामध्ये हे महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भात टॉपिक्स आपण वाचले जात नाही. म्हणून जर शक्य झालं किंवा असे प्रश्न जर तुम्हाला येत नसतील तर आपण काय करायचे ते स्किप करायचे. ठीक आहे, तर बघा या समित्यांची रचना आणि सदस्यांच्या निवडीची पद्धत ठरवण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. ठीक आहे, या समित्यांची रचना जी आहे ठीक आहे तर आणि निवडीची पद्धत ठरवण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि या समित्यांवर केंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते. तर हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. आणि काय विचारले आपल्याला तर चुकीचे आहे म्हणजे एकही चुकीचे नाही हे लक्षात घ्या. सो अशा पद्धतीने महानगर क्षेत्र नियोजन समिती म्हणजेच आपण सांगू शकतो हा पंचायत राज म्हणजे जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था त्यावरचा प्रश्न आहे. तो हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, मग त्या दृष्टीने आपण सुद्धा तयारी करायची. नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींची लोकसंख्या लोकसभेच्या जागा राखीव आहेत. खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत. मग काही राज्य आहेत की ज्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. मग ती कोणती कोणती राज्य आहेत ती आपण काय करायचे आता तर ओडिशामध्ये काय राखीव आहेत. मग बघा आता आपलं काम काय असणार आहे की जे संसद टॉपिक आहे बघा संसद जर तुम्ही एम लक्ष्मीकांत किंवा इतर कोणताही पुस्तक वाचत असाल तर संसद टॉपिक मध्ये जर तुम्ही बघितलं की लोकसभा आणि लोकसभामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदार म्हणजे राखीव जागा ठेवलेल्या आहेत त्या किती आहेत ते किती प्रमाणात त्या पण बघायच्या आणि कोणत्या कोणत्या राज्यामध्ये अशी राखीव जागा आहेत आणि कोणत्या कोणत्या राज्यामध्ये राखीव जागा नाहीत हे पण सेपरेट काढून ठेवायचं. ठीक आहे, कारण आयोगाने अशा पद्धतीने प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे, परत सुद्धा विचारू शकतो म्हणून आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने 2018च्या त्या पेपरमध्ये पॉलिटीवर 10 प्रश्न होते हे लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर बघा की पुढचा जो टॉपिक चालू होतो तर हिस्ट्री आहे बरोबर कारण दुसरी गोलमेज पद्धत. तर बघा कालानुक्रमे रचना करा म्हणजेच आयोग काय करतो म्हणजे या स्टेटमेंटवर लक्षात ठेवा की ज्या इतिहासातील काही घटना असतात त्यांच्या म्हणजे त्यांच्या घडलेल्या कालानुसार काय करत घडलेल्या कालानुसार म्हणजेच वर्षानुसार काय करत त्यांच्या क्रमाने लावा सांगतो म्हणजे क्रोनॉलॉजी आयोग विचारतो. क्रोनॉलॉजी एकामागून एक कोणती घटना घडली अशा पद्धतीने. मग आपल्याला दिलेले बघा कोणत्या कोणत्या तर गोलमेज परिषद दिले आपल्याला. परिषद कोणती दिली आहे गोलमेज परिषद, दुसरी गोलमेज परिषद, त्यानंतर गांधी आयर्विन करार, नेहरू अहवाल, जातीय निवाडा. ठीक आहे, तर या संदर्भात आपल्याला काय करायचं आहे या गोष्टी लावायच्या आहेत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले तर आपण बघू शकतो की नेहरू अहवाल जो आहे 1928 आय थिंक 1928 आहे बघून घ्या 1928चा नेहरू अहवाल आहे बरोबर. दुसरी गोलमेज परिषद झाली होती ज्यावेळी बघा तर लक्षात घ्या की पहिली गोलमेज परिषद जेव्हा झाली त्यावेळी म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्याने भाग घेतला नाही. पण त्याच्यानंतर काय झाला तर गांधी आयर्विन करार झाला. ठीक आहे, मग बघा जेव्हा नेहरू अहवाल आला 1 नंबरला नेहरू अहवाल आला त्याच्यानंतर गांधी आयर्विन करार झाला आणि त्यांच्यामध्ये त्या करारानंतरच मग गांधीजी किंवा इंडियन नॅशनल काँग्रेसने दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये भाग घेतला. म्हणून गांधी आयर्विन करारानंतर दुसरी गोलमेज परिषद येते हे जर आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, जरी त्यांचे वर्ष माहीत नसतील तरी आपण काय सांगू शकतो कारण सगळ्याच गोष्टी आपल्याला कधी कधी माहीत नसतात. मग त्यांचं जर वर्ष माहीत नाही आपल्याला माहिती आहे की पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसने भाग घेतला नव्हता. मग त्याच्यानंतर मग आयर्विन आणि गांधी यांचा करार झाला का तर गोलमेज परिषदेमध्ये आयएनसीने भाग घ्यावा. मग त्याच्यानंतर दुसरी गोलमेज परिषद झाली म्हणून काय तर बघा आधी आयर्विन करार आणि मग दुसरी. तर असं बघितलं आपण तर लक्षात घ्या की बघा पर्याय क्रमांक 1 जर आपण बघितला तर या ठिकाणी आधी इथे ए आणि मग सी दिलेला आहे. आधी सी आणि त्याच्यानंतर ए पाहिजे हे लक्षात घ्या कधी पण. तर आधी ए दिला ए म्हणजे आधी दुसरी गोलमेज परिषद आणि मग गांधी आयर्विन करार तर हा डायरेक्टली चूक होतो बरोबर. डायरेक्टली काय होतो चूक होतो.
त्याच्यानंतर इथे बघा सी आधी आहे, ए नंतर आहे. ठीक आहे, तर हा बरोबर येऊ शकतो. तर आपण लक्षात घेतलं तर नेहरू अहवाल जो आहे 1928 आहे, म्हणजे हा आधीची घटना आहे. म्हणजे त्यात बी लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 मध्ये बी पहिला आहे, 4 मध्ये आहे आणि 2 मध्ये सुद्धा आहे. त्यामुळे आपल्याला दुसरी गोष्ट माहिती पाहिजे की याच्यानंतर गांधी आयर्विन करार होतो, बरोबर. म्हणून सी, इथे सुद्धा सी आहे, बी सी बी सी, इथे बी ए आहे. बघा इथे ए आणि सी म्हणजे ए आधी आहे, सी म्हणजे दुसरी गोलमेज परिषद आधी आहे नंतर, म्हणून हा पण चूक होतो आपला. आता राहतात आपले 3 आणि 2. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की गांधी आयर्विन करार, त्याच्यानंतर काय झालं दुसरी गोलमेज परिषद आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या नंतर काय झालं जातीय निवाडा जाहीर केला होता. ठीक आहे, म्हणून हा शेवटला. म्हणून पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर असणार आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे की घटना ज्या आहेत त्या कालाक्रमाने कालानुक्रमे लावा यावर आयोग प्रश्न विचारतो. त्यानंतर बघा 1857च्या उठावात होळकर तटस्थ होते, परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंडे केली होती. ठीक आहे, 1857च्या उठावामध्ये होळकर का होते, तटस्थ होते, परंतु त्यापैकी कोणत्या ठिकाणी. तर बघा होळकर जर बघायला गेले इंदोरचे होळकर होते, बरोबर. इंदोर, मग इंदोर जे असणार आहे बघा महू आणि इंदोर या शिपायांनी काय केले होते, बंड केले होते. लक्षात घ्या 1857च्या उठावा संदर्भात आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आयोग यावर प्रश्न विचारतो. मग 1857च्या उठावाची जी केंद्र होती त्यांचे नेतृत्व कोणी केले, 1857च्या उठावाचा बिमोड कोणी केला, कोणी म्हणजे स्थानिक उठावाचे बिमोड कोणी केला, त्या ठिकाणानंतर 1857च्या उठावानंतर परिणाम काय झाले. ठीक आहे, सो अशा गोष्टी आपल्याला इथे माहित घेणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. सो महू आणि इंदोर म्हणून बी आणि सी हे त्यांचं योग्य उत्तर आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर लक्षात घ्या 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून टिंब याची नेमणूक करण्यात आली. ठीक आहे, 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली, तर बघा सर विल्यम मेयर, सर विल्यम मेयर. ठीक आहे, मग हाय कमिशनर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, मग हाय कमिशनर हे पद कधीपासून सुरू करण्यात आले असा पण प्रश्न नेक्स्ट टाइम आयोग विचारू शकतो, तर ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचं बघा 1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी संघटना स्थापन केली होती. बघा 1873 मध्ये लक्षात घ्या 1873 मध्ये शेतकरी चळवळी चालू होत्या. ठीक आहे, मग त्यामध्ये बंगालमधील शेतकरी चळवळ संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. मग बंगालमधील पबना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संघटना स्थापन केली होती, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा ऑपरेशन पोलो. सो आपल्याला सगळ्यांना माहित असेल की ऑपरेशन पोलो जे आहे हैदराबाद संस्थानासंदर्भात आहे. ठीक आहे, मग बघा ऑपरेशन पोलो हे संस्थान कोणते संस्थान भारतीय राज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते. ठीक आहे, तर आपण सांगू शकतो हैदराबाद संस्थान, ते सगळ्यांना आपल्याला माहित असेल. म्हणजे बघायला गेलो ना तर इतिहासावर त्यावेळी 15 प्रश्न होते, तर बरेचसे असे प्रश्न असतात त्याचे उत्तर आपण इझिली सॉल्व्ह करू शकत होतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय पाहिजे तर सगळ्या घटनांचा एक समग्र आवाका आपल्यासाठी पाहिजे इथे, हे लक्षात घ्यायचं. ओके, त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे इतिहासामधला की पुढील नियतकालिके कोणी सुरू केली. बरोबर, नियतकालिके म्हणजे लक्षात घ्या की वृत्तपत्र जो टॉपिक आहे आपल्या इतिहासामध्ये. ठीक आहे, जर आपण समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचत असू तर त्याच्यामध्ये आपण लक्षात घेते की एक सेपरेट टॉपिकच वृत्तपत्रांवर दिलेला आहे. किंवा मग जर आपण पूर्ण इतिहासामध्ये वाचताना काही वृत्तपत्र आपल्या लक्षात येतात, काही नियतकालिके आपल्या लक्षात येतात, तर ती जी आहेत ती आपण नोट डाऊन करून ठेवायची असतात. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी, त्यानंतर काँग्रेस, त्यानंतर साधना ही नियतकालिके कोणी सुरू केली होती असा जर प्रश्न आपल्याला विचारला असेल, विद्यार्थी, काँग्रेस आणि साधना ही नियतकालिके कोणी सुरू केली, तर हा याचं उत्तर आहे साने गुरुजी यांनी सुरू केली होती. म्हणजे लक्षात घ्या की महाराष्ट्राचा इतिहास संदर्भात, महाराष्ट्राचा इतिहास. ठीक आहे, आणि त्यात म्हणजे महत्वाचे व्यक्ती टॉपिक काय आहे, महत्वाचे व्यक्ती यावर आयोगाने प्रश्न विचारलाय. बघा महत्वाचे व्यक्ती यावर आयोगाने प्रश्न विचारलाय, मग यांनी केलेले जे कार्य असतात त्यांच्यावर आयोगाने प्रश्न विचारला. सो हे गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, नंतर नेक्स्ट लक्षात घ्या पुढचा जो प्रश्न आहे बघा, तर जोड्या जुळवा. तर एका बाजूला काय आहे, एका बाजूला त्यांचे एका बाजूला साहित्य आहे. बघा साहित्य, स्वातंत्र्यापूर्वीचे जे व्यक्ती आहेत त्यांनी साहित्य लिहिलं आहे ते आहे, आणि दुसऱ्या बाजूला व्यक्ती आहे. तर बघा आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना माहित असेल कीचक वध जे आहे, कीचक वध जे आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या
कीचकवध जे आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. परंतु आयोगाने बघा कशा पद्धतीने ट्रॅप टाकलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहित असेल ना की कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरनी कीचकवध दिलेला आहे. तर लक्षात घ्या बघा ए चं उत्तर काय 3. तर चारही पर्यायामध्ये आयोगाने ए चं उत्तर काय दिलेलं आहे 3 दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आता या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा मग स्वदेशी जी हा साहित्य कृती आहे हा गणेश बल्लाळ फळसाळकर यांनी लिहिला आहे. ठीक आहे. स्वदेशी जे आहे गणेश बल्लाळ फळसाळकर आहे. आणि जर बघायला गेलो तर B1 इथे आहे आणि B1 ऑप्शन 4 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3 काय होतात कॅन्सल होतात. वंगभंग जर आपण बघायला गेलो तर वासुदेव पुरुषोत्तम साठे. वंगभंग वासुदेव पुरुषोत्तम साठे. मग पर्याय जो सी आहे सी चा 2 मग पर्याय 1 इथे योग्य आहे, कारण इथे सी चा 4 आहे हा अयोग्य जातोय. ठीक आहे. सो अशा पद्धतीने लक्षात घ्या कधी कधी काही जे कठीण असतात किंवा काही ठिकाणी आपल्याला आयोग खूप म्हणजे डिफिकल्ट जोडायला विचारतो, त्याचं उत्तर साहजिकपणे कधी कधी 1 असतं किंवा मग 4 असतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो हे रिस्कचा फॅक्टर आहे. मग परंतु तुर्ता लक्षात ठेवा की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. जर चांगल्यापैकी आपला जर जीएसचा आवाका असेल तर आपण काय करू शकतो, तर म्हणजे 1-2 तरी पॉईंट आपले बरोबर माहीत असले तरी आपण योग्य उत्तराकडे पोहोचतो. त्याला हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिले होते. मग समाज सुधारक हा जो टॉपिक आहे आपला, समाज सुधारक हा टॉपिक जो आहे ज्याच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. मग जे महर्षी धोंडो केशव कर्वे, तर लक्षात घ्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांवर आयोग वारंवार प्रश्न विचारतो. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न मिळालेला आहे. ठीक आहे. त्यांच्या वयाच्या 100व्या वर्षी त्यांना भारतरत्न मिळाला. ठीक आहे. पद्मविभूषण सुद्धा त्यांना मिळालेला होता. डिलीट मिळाले आणि LLD या 4ही पदव्या किंवा 4ही सन्मान त्यांना मिळाले होते. म्हणून लक्षात घ्या महर्षी धोंडो केशव म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 4. सो या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. इथे आपल्याला कोणता लॉजिक लागत नाही, इथला कोणता या गोष्टी लागत नाही. इथे आपल्याला परफेक्ट गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. कारण पर्यायामध्ये बघा एका ठिकाणी फक्त 1च दिलंय बरोबर, एका ठिकाणी 3 बरोबर दिलेत, एका ठिकाणी 2 बरोबर दिलेत. इथे कुठं लॉजिक लागत नाही. इथे आपल्याला ही गोष्ट माहित असणं गरजेचं आहे. मग बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या संस्था, त्यांचं कार्य, त्यांना मिळालेले सन्मान या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी गरजेचं आहे. सो बघा भारतरत्नावरून जर एक गोष्ट लक्षात आली की रिसेंटली 2024 मध्ये 5 जणांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे. तर ते 5 जण कोणते त्यांच्या संदर्भात महत्त्वाचे पॉईंट्स आपण तोंडपाठच करून ठेवायचे आहेत, कारण त्याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे. सो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना टिंबटिंब आणि टिंबटिंब यांच्या प्रयत्नांनी झाली. पुढचा प्रश्न काय आहे तर कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना जी आहे माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार यांच्या प्रयत्नांनी झालेली आहे. ठीक आहे. सो पुन्हा सांगतो की अशा पद्धतीचे प्रश्न जे टॉपिक असतात यांचे उत्तर जर आपल्याला स्पष्टपणे माहीत असतील तर त्याला योग्य उत्तर म्हणजे ते उत्तर तेच नाही म्हणजे अटेम्प्ट करायचा, नाहीतर काय करायचं स्किप करायचा. कारण जर चुकलो तर आपण निगेटिव्ह जातो आणि 0.25 ने सुद्धा आपली मेरिट जाऊ शकते. म्हणून रिस्क ज्या ठिकाणी आपण म्हणजे एकदम आपण जर कॉन्फिडंट असू किंवा आपल्याला माहित असेल तरच आपण रिस्क घ्यायची, नाहीतर रिस्क घेणं योग्य नाही, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे 35वा. तर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर टिंबटिंब यांचे अनुयायी झाले. तर बघा कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे मोहनदास करमचंद गांधी यांचे अनुयायी झाले होते. या ठिकाणी सुद्धा आपल्याला स्पष्ट माहिती असणं गरजेचं आहे. इथे तुक्का मारून चालणार नाही. नेक्स्ट म्हणजेच बघा तर काही व्यक्ती आणि व्यक्तींसंदर्भात त्यांचे कार्य किंवा त्यांच्या संदर्भात झालेल्या घटना आयोग यावर प्रश्न विचारतो. तर यासाठी इतिहासाचा समग्र अभ्यास असणं गरजेचं आहे. मग नेक्स्ट विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद. बघा विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्यातील वाद समुद्र किनाऱ्याचा वाद विवाद या पुस्तकात आढळतो. ठीक आहे. जे रेव्हरंड त्याचं नाव आहे रेव्हरंड असं काहीतरी नाव आहे बरोबर. तर त्यांनी ते वाद संकलित केले होते बरोबर. ते वाद संकलित केले होते. बघा विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या संदर्भात जेव्हा आपण आय थिंक याच्यावर एक समाज सुधारकाचा टॉपिक आपण आपल्या लेक्चरवर घेतलेला आहे आणि त्यामध्ये विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा हा समुद्र किनाऱ्याचा वाद आपण घेतलेला सुद्धा आहे. तो या पुस्तकात त्यांचा आढळतो. सो अशा पद्धतीने समाज सुधारकावरचा हा प्रश्न आहे, लक्षात घ्या. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष वेमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्टे सांगितली, ती कोणती. ठीक आहे. तर बघा जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळी पहिले अध्यक्ष होते वेमेशचंद्र बॅनर्जी बरोबर. ठीक आहे. 1885 ला.
तर त्यावेळी त्यांनी स्थापनेची मूलभूत उद्दिष्टे सांगितली होती. तर ती कोणती कोणती होती ही आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा, त्यांनी सांगितलं होतं की काँग्रेसचं पहिलं उद्दिष्ट म्हणजे राष्ट्रीय भावना, सामाजिक समानता वगैरे ते नव्हतं. राष्ट्रीय भावना आणि ऐक्य भावनेचा विकास व दृढीकरण. ठीक आहे, हे दोन होते. आणि धर्मनिरपेक्षता पण नव्हतं सांगितलेलं. त्यामुळं बी आणि डी आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पण एलिमिनेशनने पण आपण जाऊ शकतो. बघा, सामाजिक क्षमता आणि हे नव्हतं, बरोबर. मग पर्याय क्रमांक ए मध्ये ए आहे, गेला. पर्याय क्रमांक 3 मध्ये ए आहे, गेला. पर्याय क्रमांक 4 मध्ये ए आहे, गेला. उत्तर राहतो आपला पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण इलिमिनेशन पद्धतीने बऱ्यापैकी प्रश्न योग्य सांगू शकतो. त्यानंतर बघा, पुढचा जो प्रश्न आहे, कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने झाली? बरोबर. आपण जो रिसेंटली म्हणजे बंगालचे गव्हर्नर जनरल आणि भारताचे गव्हर्नर जनरल हा जो शुक्रवारचा इतिहासाचा टॉपिक बघितला. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण हे डिस्कस केलं होतं. काय की कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना जी आहे ना 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार झाली. हे लक्षात ठेवा. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार झाली. म्हणजे बघा, आपण जे रिव्हिजन सिरीज सुरू केली आहे त्या रिव्हिजन सिरीज मध्ये आपण असेच टॉपिक कव्हर करतो की ज्यावर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे किंवा येणाऱ्या काळात विचारू शकतात. ठीक आहे. सो नक्की ती सिरीज पूर्ण फॉलो करा. म्हणजे आपण सांगतोय ना की आपण शेड्यूल वाईज ठरलेला आहे. आपल्या प्रत्येक दिवशी प्रत्येक एक विषय आपण घेतो आणि त्याच्यावर रिव्हिजन करतो. तर ते रिव्हिजन करा, म्हणजे प्रत्येकाने फॉलो करा. नक्कीच तुम्हाला त्याचा येणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये फायदा होणार आहे. ठीक आहे. बघा, कधी कधी आपण स्वतः अभ्यास करतो. ठीक आहे, करायला पाहिजे, हरकत नाही. पण काही पॉईंट्स वर आपण त्यांची तेवढ्या दृष्टीने नजर गेली पाहिजे, ती जात नाही. ठीक आहे. तर ते नक्कीच तुम्हाला आपण या सिरीज मधून आपण त्या पॉईंट्सवर फोकस ठेवणार आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? बघा, आता इथे जोड्या जुळवायला सांगितलेलं नाहीये. जोड्या जुळवायला सांगितलेलं नाहीये. कोणती जोडी बरोबर आहे हे फक्त सांगितलेलं आहे. आणि जर बघायला गेलं तर हे जे गोष्टी आहेत हे आपल्यासाठी अनोळखी आहेत. म्हणजे हा आपल्याला स्किप करण्यासारखा प्रश्न आहे. स्किप, जर माहित नसेल स्किप करायचा. बघा, बागची, याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. ठीक आहे, परंतु हा स्किप करण्याचा प्रश्न आहे. कारण आपल्याला बघा, बागची प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया. ठीक आहे. त्यानंतर एस गोपाल, इमर्जन्सी ऑफ इंडियन नॅशनलिझम. त्यानंतर अनिल सील, प्रॉब्लेम अँड पॉलिटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया. आणि हिरालाल सिन्हा, ब्रिटिश पॉलिसी इन इंडिया. म्हणजे हे व्यक्ती आणि त्यांनी केलेली त्यांचे साहित्य पुस्तकं आहेत. बरोबर. हे तर बऱ्याचशा मुलांना, इव्हन काही मला सुद्धा ही गोष्ट माहित नव्हती. बरोबर, मला सुद्धा ही गोष्ट माहित नव्हती. ज्यावेळी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करतो त्यावेळी म्हणजे त्यावेळीच आपल्या सरावातच अशा गोष्टी ठेवायच्या की जर आपल्याला गोष्टी माहित नसतील तर आपण काय करायचं, स्किप करायचं. आपली काय एक सवय आहे काय की आपण म्हणतो की आपण सराव करताना तर उत्तर देऊन बघू. ठीक आहे, देऊन बघू. परंतु नाही, हा जो म्हणजे मोह जो आहे तो आपल्याला सरावामध्ये सुद्धा आवरायचा आहे. आणि जर आपल्याला सराव पेपर सॉल्व्ह करताना किंवा टेस्ट पेपर किंवा जे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो तर त्यावेळी सुद्धा हाच अप्रोच ठेवायचा की जर एखाद्या टॉपिकचं उत्तर आपल्याला येत नसेल, टॉपिक अनोळखी असेल, ठीक आहे, तर त्या ठिकाणी ते रिस्क घेऊन फायदा नाही, तर तो स्किप करणं योग्य असतो. कारण जर आपल्याला माहिती आहे की हिस्ट्रीवर 15 प्रश्न येतात तर 15 पैकी 15 प्रश्न आपल्याला येणारच नाही. बरोबर. त्यापैकी काही प्रश्न असे असतील तर त्यांचे टॉपिक आपण कधी वाचलेलेच नसतील. त्यापैकी हा प्रश्न आहे की आपण कधी वाचलेलंच नसेल. ठीक आहे, आणि यावर प्रश्न आला. बरोबर. आणि ज्यांनी वाचला असेल त्याचा भरपूर अभ्यास असेल. बरोबर. मग लक्षात घ्या की हा प्रश्न आपण स्किप करायचा आहे. नेक्स्ट बघा, बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली? तर हे म्हणजे बऱ्यापैकी प्रत्येकाने वाचलं असेल. तर बंदी जीवन ही पुस्तिका जी आहे सचिंद्रनाथ सन्याल यांनी लिहिली होती. ठीक आहे, म्हणजे क्रांतिकारक किंवा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील जे व्यक्ती होत्या, बरोबर, यांच्या जीवनावर प्रश्न आयोग विचारतो. त्यांनी केलेले साहित्य कृतीवर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक जो आहे भूगोलासंदर्भात आपला सुरू होतोय. ठीक आहे, भूगोल. तर बघा, महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? साधा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या की आयोग कठीण सुद्धा प्रश्न विचारतो आणि सोपे सुद्धा प्रश्न विचारतो. पण फक्त इथे थोडासा वेगळ्या स्वरूपात त्याने दिलेला आहे. तर बघा, हेक्टरमध्ये दिलेलं आहे. हेक्टरमध्ये दिलेलं आहे. तो गंधळून जायचं नाहीये. तर बघा, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जे आहे 3,07,713. ठीक आहे, 30,77,13 आहे. याच्याशी निगडीत जर आपण जी फिगर बघितली तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते 3,7,77 म्हणजे 30,77. बरोबर. मग हेच उत्तर त्याचं आहे. इतर जर बघितलं 2, त्यानंतर हे 2 ते डायरेक्टली गेलेत म्हणजे 20 संदर्भात येते, 2 लाखासंदर्भात. त्यानंतर 3,18 तर हे नाहीये, म्हणजे जास्त होतंय, म्हणजे हे सुद्धा नाहीये. म्हणून आपण सांगू शकतो की या प्रश्नाचं उत्तर कसं आहे हे. तर थोडासा ट्रिकी प्रश्न विचारला होता. त्यानंतर बघा, कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर
टिंबटिंबने कमी झाले. ठीक आहे. पण हा सुद्धा बघा एक अतिशय म्हणजे फॅक्च्युअल प्रश्न आहे. आपण जर जो कोकण रेल्वे हा भूगोलाचा चॅप्टर आपण अभ्यासणार आहोत, वाहतूक व दळणवळण ह्याच्यामध्ये, तर लक्षात ठेवा की 513 ते कमी झालं. म्हणजे बघा आयोगाने महाराष्ट्राच्या भूगोलावर काय केलं आहे, तर हा प्रश्न विचारलाय. पहिला प्रश्न महाराष्ट्राचा भूगोल विचारलाय, दुसरा सुद्धा कोकण रेल्वेवर प्रश्न विचारलेला आहे महाराष्ट्राच्या निगडीत, परंतु तो मुंबई ते कोचीन दरम्यानचा अंतर विचारलाय. सो हा क्लिअर कट पॉईंट आपण जर बघाल सौदी सरांच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. ठीक आहे. सो लक्षात घ्या. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही. बघा गोदावरी खोऱ्याचा कोणती नदी भाग नाही. बरोबर. मग लक्षात घेतलं तर तेरणा, त्यानंतर प्रवरा, मांजरा आणि भातसा. तर लक्षात घ्या भातसा ही नदी आहे कुठली आहे, कोकणातील नदी आहे. ठीक आहे. आणि ठाणे जिल्ह्यामधून वाहते. बरोबर. मग ही जी नदी आहे गोदावरी नदीचा भाग असणार नाही, कारण गोदावरी जी आहे सह्याद्रीच्या पूर्वेला वाहते. बरोबर. त्यामुळे आपण सांगू शकतो की, आणि विचार करा कोणती नाही. मग आपण जर पटकन बघितलं अरे तेरणा आहे असं घेतलं, तेरणा आहे म्हणजे एक उत्तर देऊन मोकळा होऊ, तर चुकीचं आहे ते. लक्षात घ्या कोणती नाही, म्हणून भातसा नाही. बरोबर. मग पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर बघा भूगोलावर आयोगाने म्हणजे अतिशय वन लाईनर स्वरूपातच क्वेश्चन विचारलेला आहे. टिंबटिंब गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहेत. तर हे हा प्रश्न बऱ्यापैकी रिपीट झालेला प्रश्न आहे. ठीक आहे. कांडला हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे, हे लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने हा भारताच्या भूगोलावर प्रश्न आहे. त्यानंतर लक्षात घ्या जागतिक वारसा शिल्पस्थानात टिंबटिंब या लेणीची नोंद केलेली आहे. बघा जागतिक वारसा शिल्पस्थानात अजिंठा लेणीची नोंद केलेली आहे. ठीक आहे. अजिंठा वेरूळ ज्या लेण्या आहेत त्यांची जागतिक वारसा स्थळात नोंद केलेली आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ज्या जागतिक वारसा स्थळे आहेत त्यांच्या संदर्भात आयोगाने प्रश्न, मग ते पॉईंट सुद्धा आपल्या रिव्हिजन मध्ये येणं गरजेचं आहे. ठीक आहे. खालील कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहेत. बघा मग जर सौदी सरांचं पुस्तक जर बघितलं आपल्याला सिंचन जो आहे, ठीक आहे, त्यामध्ये हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला लगेच सापडतं. ठीक आहे. कोणत्या राज्यामध्ये सिंचन जास्त आहेत. सौदी सरांचा जो भूगोल व पर्यावरण पुस्तक आहे त्यामध्ये भारताचा भूगोल याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लगेच सापडतं. तर कोणत्या राज्यामध्ये, तर आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक तलाव सिंचन आहे, हे लक्षात घ्या. नेक्स्ट बघा गोमत पारधी भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात. ठीक आहे. तर लक्षात घ्या तर आपण जेव्हा भूगोलाचा अभ्यास करतो त्यावेळेला मानवी भूगोल वस्त्या तांडे जेव्हा आवडतं, तर अनुसूचित जमाती संदर्भात काही वस्त्या आणि त्यांची ठिकाणं जर बघितलं तर सौदी सरांच्या पुस्तकामध्ये हा एक टॉपिक दिलेला आहे. ठीक आहे. त्या टॉपिकवर आपल्याला माहिती आहे आता की आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तर त्यामध्ये त्या इतर जमाती आहेत आणि ते कोणत्या भागात राहतात, कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतात, हे आपल्याला पूर्णपणे काढून घेणं गरजेचं आहे. बघा गोमती पारधी भिल्ल या ज्या आहेत धुळे येतात, धुळे. ठीक आहे. मग कातकरी, वारली किंवा गोंड समाजाचे जे जमाती आहेत त्या कोणत्या भागात राहतात हे सुद्धा आपल्याला काय करायचं, आता यांच्या नोट्स आपल्या रिव्हिजन नोट्स मध्ये आल्या पाहिजेत. ठीक आहे. मग आता काय करायचं की याच्यावर आयोगाने प्रश्न विचारले, मग इतर सुद्धा जमातीवर आयोग प्रश्न विचारू शकतो. मग त्यात सुद्धा पॉइंट्स आपण आपल्या नोट्समध्ये काढणं गरजेचं आहे. त्यानंतर लक्षात घ्या 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे, तर ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. रिसेंटली म्हणजे गुरुवारी जो आपला भूगोलाचा आपण सेकंड सेशन कव्हर केला. ठीक आहे. गुरुवारी आपण भूगोलाचा सेकंड सेशन कव्हर केला आणि त्यामध्ये आपण लोकसंख्या हा टॉपिक कव्हर केला. ठीक आहे. का आपण आधी लोकसंख्या टॉपिक कव्हर केला, तर आयोग पूर्व परीक्षेमध्ये लोकसंख्या टॉपिकवर प्रश्न विचारतो. त्याचं हा एक प्रूफ आहे. बरोबर. अनुसूचित जाती लोकसंख्या महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात जास्त आहेत आणि हे सुद्धा पॉईंट आपण तिथे बघितलेला आहे. आपण बघा पहिले 10 जिल्हे किंवा पहिले 5 जिल्हे म्हणजे अनुसूचित जातीच्या संख्येनुसार सर्वाधिक लोकसंख्या असणारे पहिले 5 जिल्हे बघितले होते. त्याचाच पहिला जिल्हा कोणता येतो, पुणे. आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वाधिक असणारा जो जिल्हा येतो तो नाशिक येतो, हे लक्षात ठेवा. जातीसाठी पुणे, जमातीसाठी नाशिक, हे लक्षात ठेवा. बघा नाशिक सुद्धा इथे ऑप्शन मध्ये दिलेला आहे, परंतु या ठिकाणी कोणता येतात, नाशिकमध्ये जमाती येतात, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली. ठीक आहे. पहिली पंचवार्षिक योजना सगळ्यांना माहित असेल 1951-56. असे प्रश्न कधीच चुकवून द्यायचे नाहीत, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर अतिशय सोपा प्रश्न, महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता. तर ज्यावेळी आपण महाराष्ट्राचे प्रमुख प्राकृतिक विभाग बघतो
किंवा जेव्हा नद्या हा टॉपिक बघणार आहोत तर त्यामध्ये लक्षात ठेवा की सह्याद्री पर्वत जो आहे तो महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे. कारण सह्याद्री पर्वतामुळं कोकणातील नद्या वेगळ्या होतात आणि ज्या महाराष्ट्र पठारी प्रदेश आहेत त्यांच्या नद्या वेगळ्या होतात. त्याच प्रकारे त्यांच्या दिशा सुद्धा वेगळ्या होतात. कोकणातील नद्या पश्चिमेला वाहतात तर जे महाराष्ट्र पठार आहे त्या नद्या पूर्वेकडे वाहतात. ठीक आहे. तर हे कोणामुळं तर सह्याद्री पर्वतामुळे झालेलं आहे. म्हणून जलविभाजक कोणता आहे? सह्याद्री पर्वत. त्यानंतर बघा महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणती? तर अप्सरा. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणती? तर अप्सरा. त्याच्यावेळी जी ऊर्जा साधने हा जो टॉपिक अभ्यासतो भूगोलामध्ये त्यामध्ये हे क्लिअर कट दिलेलं आहे. सगळ्या ज्या अणुभट्ट्या ज्या आहेत, त्यानंतर औष्णिक विद्युत केंद्र, अणुविद्युत केंद्र, त्यानंतर कोळशावर आधारित जी इतर गोष्टी आहेत विद्युत केंद्र आहेत, बरोबर, ती सगळी जी आपण सौदी सरांच्या पुस्तकामध्ये देत. आणि लक्षात घ्या महाराष्ट्राच्या भूगोलावर जे प्रश्न असतात किंवा भारताच्या भूगोलावर जे प्रश्न असतात, विशेषतः भूगोलावरचे प्रश्न ते जर लक्षात घेतलं तर सौदी सरांच्या पुस्तकातून विशेषतः फ्रेम केले जातात. ठीक आहे. कारण हे एक समग्र पुस्तक मानलं जातं आणि आयोग त्याच्यावरून प्रश्न काढतो. तर म्हणून या पुस्तकाचा रेफरन्स असणं आपल्यासाठी कधीही फायदेशीर ठरणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जोड्या लावा स्वरूपात आहे. एका ठिकाणी जिल्हा दिलेला आहे आणि एका ठिकाणी तालुका दिलेला आहे. ठीक आहे. सो जिल्हा आणि त्यातील तालुके हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर बघा जर विचार केला तर नांदेड, सो नांदेडचा जो तालुका आहे तो भोकर. ठीक आहे. त्यानंतर जालनाचा आहे तो भोकरदन. जालनाचा तालुका आहे तो भोकरदन. बुलढाणा तालुका आहे तो उमरखेड आणि यवतमाळचा संग्रामपूर. तर लक्षात ठेवा इथे पॅटर्न कसा तयार झालेला आहे? समोरासमोर योग्य जोड्या म्हणजे तालुका. विशेषतः बरेचसे सगळ्याच विद्यार्थ्यांचा जिल्हा आणि जिल्ह्याचे तालुके कोणते हे पाठ नसतं किंवा त्यांना माहिती नसतं. तर त्या ठिकाणी मग कधी कधी आपण काय करायचं? पॅटर्न शोधायचा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघितलं तर जे पॅटर्न कसा याचा? समोरासमोर. ठीक आहे. तो आतापर्यंत ना आपण आपल्या ह्या पेपरमध्ये 3 पॅटर्न बघितलेत. एक पॅटर्न म्हणजे अशा पद्धतीने बघितला. ठीक, असा पॅटर्न बघितला. त्यानंतर दुसरा हा पॅटर्न, त्यानंतर तिसरा जो पॅटर्न बघितला होता आपण एक, तो अशा पद्धतीने पॅटर्न बघितला होता. ठीक आहे. तर बघा ह्या जोड्या लावा स्वरूपांचे प्रश्नांची उत्तरं जी आहेत जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर पॅटर्न मध्येच आहेत. बरोबर. ह्या पॅटर्न मध्ये एकाचं उत्तर होतं, आता बघितलं त्याचं ह्या पॅटर्न मध्ये उत्तर आहे आणि आधी एक बघितलं त्याचं या पॅटर्न मध्ये उत्तर आहे. सो हे पॅटर्न आपल्याला वारंवार लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे. महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे जे आहेत कुठे आहेत? तर बघा महाराष्ट्रात यवतमाळ व रत्नागिरी या ठिकाणी डोलोमाइट या खनिजाचे साठे आहेत. हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग खनिज संपत्ती. तर खनिज संपत्ती ह्या टॉपिक मध्ये एक फक्त टेबल आहे सौदी सरांच्या पुस्तकामध्ये. एक टेबल आहे की त्याच्या एका बाजूला सगळी खनिजे आहेत आणि एका बाजूला त्यांचे सापडणारे जिल्हे दिलेत. तो टेबल पूर्णपणे पाठ करून घ्यायचा. त्याच्यावर बरेचसे प्रश्न आपले सुटतात. ठीक आहे. तो टेबल जो आहे पूर्णपणे पाठ करून टाकायचा. त्या टेबलवर बरेचसे प्रश्न आपले सुटतात आणि आयोग त्यावरच प्रश्न विचारतो वारंवार. तर हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर टिंबटिंब हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा ठरला. तर रिसेंटली म्हणजे ते घोषित केलं होतं तर सिंधुदुर्ग. तर पर्यटन जो सौदी सरांचं पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये जो पर्यटन चॅप्टर आहे शेवटचा त्याच्यामध्ये सुरुवातीला दिलेला आहे महाराष्ट्राचा पर्यटन जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. ठीक आहे. सो तिथून आयोगाने हा प्रश्न घेतलेला आहे. हे लक्षात घ्यायचं. सो अशा पद्धतीने आपण काय करतोय? या भूगोलाच्या प्रश्नांचा आढावा घेतोय. त्यानंतर नेक्स्ट बघा प्रश्न आलेला आहे, जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यांशी जोडलेल्या आहेत? तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण आपला जो भूगोलाचा जो दुसरा लेक्चर घेतला म्हणजे भूगोलाच्या रिव्हिजन सिरीजचा दुसरा लेक्चर घेतला, सेकंड लेक्चर म्हणजे लास्ट थर्सडेला, आणि त्याच्यामध्ये आपण जिल्हे आणि त्या जिल्ह्यांना लागून असणारे इतर जे जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेतलेला आहे. एक फक्त तिथे जिल्हा राहिला होता आपला, आय थिंक सांगली जिल्हा त्याच्यामध्ये राहिला होता. ठीक आहे. पण लक्षात घ्या आपण सगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेतला. का घेतलेला आहे? तर आपल्याला माहिती आहे आयोगाने पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. मग जालना जिल्ह्यावर प्रश्न विचारलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये औरंगाबाद किंवा इतर जिल्हे आहेत त्यांच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. मग कोणत्या कोणत्या जिल्ह्यांशी जोडलेला आहे? जर हा टॉपिक आपण प्रॉपर अभ्यास केला असेल तर आपल्याला माहिती आहे बुलढाणा, परभणी, बीड आणि औरंगाबाद या जिल्ह्यांशी त्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत. ठीक आहे. जळगाव नाहीये. बघा जळगाव नाहीये. जळगाव लांब आहे जालनापासून खूप. ठीक आहे. जळगाव नाहीये. त्यानंतर जर बघितलं आपण तर हिंगोली नाहीये. हिंगोली, परभणी हे नाहीयेत. उस्मानाबाद सुद्धा लागलेलं नाहीये. आणि जळगाव बघा जळगाव इथंही आहे आणि इथेही आहे. त्यामुळं
हे दोन्ही नसणार आणि म्हणून फक्त ए विधान बरोबर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा आता फक्त मला एवढं आठवत नाहीये कारण ते खूप म्हणजे भरपूर असे जिल्हे आहेत, परंतु लक्षात घ्या की जळगाव जो आहे जालना जिल्ह्याला डेफिनेटली लागून नाहीये. त्यामुळे बघितलं तर सी मध्ये सुद्धा जळगाव दिलेला आहे आणि बी मध्ये सुद्धा जळगाव दिलेला आहे, म्हणजे हे ऑप्शन येणारच नाहीत. म्हणून आपण सांगू शकतो पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. सो जेन्युइनली सांगतो की म्हणजे एवढे जिल्हे आहेत 36 जिल्हे आणि 36 जिल्ह्यांना लागून असणारे इतर जिल्हे हे आपल्याला पाठ करणं थोडंसं किचकट आहे आणि आता माझेही ते पाठ नाहीयेत, परंतु आपण त्या सरांच्या पुस्तकात ते जे वारंवार जर पाठ केले वारंवार किंवा मॅपचा जर चांगल्या पद्धतीने लक्षात घेतला अंदाज तर आपण ते करू शकतो. पण आणि काही गोष्टी आपण यातनं थोड्या लॉजिकने लक्षात घेऊ शकतो की जालना जिल्हा आहे आणि जळगाव, तर जालना आणि जळगावमध्ये कुठलीही सीमा कॉमन नाहीये, बरोबर. तर आपण सांगू शकतो की जळगाव येत नाही जालनाला लागून. सो पर्याय क्रमांक 1. सो अशा प्रकारे म्हणून आपण आपल्या टॉपिकमध्ये आपल्या रिव्हिजन सिरीजमध्ये तो टॉपिक सुद्धा घेतलेला आहे. सो नक्की बघून घ्या. रिव्हिजन सिरीजमध्ये तो टॉपिक सुद्धा घेतलेला आहे, तर ते आपण बघून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर 1950-51 ते 2013 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा जो आहे टिंब प्रवृत्ती दर्शवतो. ठीक आहे. तर शेती बघा सुरुवातीला जर आपण बघितलं स्वातंत्र्याच्या काळात भारतामध्ये प्रामुख्याने जो वाटा होता तो शेतीचा होता, पण नंतर उद्योगधंदे आणि सेवा क्षेत्र विकसित झाले, त्याच्यामुळे शेती क्षेत्राचा वाटा जो आहे तो कमी होत गेला. मग बघा स्थिर होता का तो नव्हता. ठीक आहे. घटती हा तर घटता प्रवृत्ती दाखवत होता, वाढत नव्हता आणि तटस्थही नव्हता. तटस्थ आणि स्थिर सेम होतं. ठीक आहे. लक्षात घ्या घटती प्रवृत्ती दाखवत होता, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा आता आपला इकॉनॉमिक्स पार्ट चालू होतोय, हे लक्षात घ्या. सो बघा शेतीवर आपल्या सिलेबसमध्ये शेती संदर्भित शेती दिलेला आहे, त्यामुळे आयोग शेतीवर वेगवेगळ्या अँगलनी प्रश्न विचारतो, तर शेती हा टॉपिक आपल्या एक्झामच्या दृष्टीने प्रिपरेशनमध्ये नक्कीच ठेवायचा आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे. बघा आता कोकण जर विचार केला तर कोकणासंदर्भात आपण जर बघितलं तर काय आहे, समुद्रकिनारा आहे. कोकणामध्ये समुद्रकिनारा आहे आणि आपण सांगू शकतो की समुद्र किनाऱ्यामध्ये म्हणजे कोकण जो आहे मासेमारीमध्ये अग्रेसर आहे. त्याच प्रकारे जर आपण विचार केला जे आंबा फलोद्यान आहे या गोष्टी आहेत आणि जर पर्यटन हा कोकणामध्ये आहे. जर बघितलं शेती आणि कृषी प्रक्रिया इतक्या कोकणामध्ये नाहीत. वन आणि खनिज संपत्ती इतकी नाहीये. कापड उद्योग जिथे कापूस असतो त्या ठिकाणी कापड उद्योग आहेत. जर बघितलं तर कोकणामधील काही मुंबई झाला भिवंडी सारखे जे शहर आहेत ते काय आपण सांगू शकतो तर ते कापड उद्योगाचे केंद्र आहेत, परंतु जो कापूस किंवा त्याच्या संदर्भात इतर ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा इतर म्हणजे इचलकरंजी झाला कोल्हापूर झालं ही जी क्षेत्र आहेत तिथे सुद्धा कापड उद्योग आहेत. म्हणजे जर शाश्वत तुलनात्मक लाभ म्हणजे शाश्वत म्हणजे काय तर सस्टेनेबल चिरकालीन टिकणारा जो लाभ आहे तो कोणता आहे कोकणाला तर मत्स्यपालन फलोत्पादन आणि पर्यटन. तर म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे डी. तर लक्षात घ्या डी जो उत्तर आहे आपल्या पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे, हे लक्षात घ्या. इतर जे आहेत ते नाहीत हे लक्षात घ्या. कापड उद्योग येणार नाही, फक्त डी याचं उत्तर आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. सो अशा पद्धतीने आपण काय केलं आहे आतापर्यंत जे इकॉनॉमिक्स जो आहे त्या संदर्भात बरेचसे टॉपिक म्हणजे इकॉनॉमिक्स पर्यंत आपण आलेलो आहे आपल्या अनालिसिस मध्ये. आय होप की इथपर्यंत जे आपण अनालिसिस बघितले त्याचा आपण आढावा घेऊया. ठीक आहे. सो पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासन. बघा महाराष्ट्र शासन 2013 केळकर समिती अहवाल प्रकाशित माहितीनुसार राज्यातील खालील समाज गटांची प्राचीन आदिवासी गट म्हणून गणना केली आहे. ठीक आहे. तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर आधीच सांगतो की आपल्याला परफेक्ट माहित असणं गरजेचं आहे. बघा परफेक्ट माहित असणं गरजेचं आहे. तर महाराष्ट्र शासन 2013 केळकर समिती अहवाल प्रकाशित माहितीनुसार राज्यातील तर लक्षात घ्या कातकरी माडिया गोंड आणि कोलाम कातकरी माडिया गोंड आणि कोलाम यांची प्राचीन आदिवासी गट म्हणून गणना केली होती आणि याचं उत्तर बघा 1 आहे पर्याय. मग बघा थोडासा अहवालावर आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येकाचं या अहवालावर लक्ष जाणं अपेक्षित नाही, म्हणून आयोगाने सुद्धा या प्रश्नाचं उत्तर कुठे ठेवलंय तर पहिल्या पर्यायामध्ये ठेवलं आहे. ठीक आहे. मग जर आपण रिस्क घेतोय तर मग पहिल्या आणि चौथ्या ऑप्शनवर घ्यायची असते, अशा पद्धतीने हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा जोड्या लावा. पुन्हा जोड्या लावा. तर यादी 1 राजकोषीय निर्देशक आणि यादी 2 जो आहे अंदाजपत्रकीय अनुमान 2018. ठीक आहे.
तर मग आपल्याला इथे लक्षात पाहिजे काही गोष्टी की जी राजकोषीय तूट, महसुली तूट या संदर्भात ज्या गोष्टी असतात त्या संदर्भात त्यांचा रेशो असतो तो माहिती पाहिजे. ठीक आहे. मग लक्षात घ्या इथे आपल्याला काही तुटी विचारलेल्या आहेत. तर बघा राजकोषीय तूट जी असते, राजकोषीय तूट ही कमी असते आणि महसुली तूट जी असते ती जास्त असते, हे लक्षात घ्यायचं कधी पण. सॉरी, बघा याचं उत्तर जर आपण बघूया, तर बघा इथे पण लक्षात घ्या, जर आपल्याला परफेक्ट जर माहित असेल तर आपण याचं उत्तर शोधायचं, नाहीतर काय करायचं आपण स्किप करायचं. मग बघा 2018-19 मध्ये जी राजकोषीय तूट होती ती किती होती? 3.3%. राजकोषीय तूट किती होती? 3.3. आणि महसुली तूट जी आहे, महसुली तूट जी होती ती 2.2%. तर लक्षात घ्यायचं की राजकोषीय तुटीपेक्षा महसुली तूट कशी असते? कमी असते. त्यानंतर बघा वर्ष अखेरीस एकूण थकबाकी देयता म्हणजेच लायबिलिटी आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या स्थूल कर महसूल प्रमाण. तर लक्षात घ्यावा, जे स्थूल राष्ट्रीय उत्पादन असतं आणि त्याच्यामध्ये स्थूल महसूल जे प्रमाण असतं ते किती? तर एकूण थकबाकी होती 48.8 टक्केवारीनुसार 8%. ठीक आहे. आणि महसूल प्रमाण जे होतं ते 12.21 होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्याचं उत्तर. मग बघा इथे पण एक पॅटर्न फॉलो करते. पहिल्याचं उत्तर 4 आहे, दुसऱ्याचं उत्तर दुसऱ्याची जोडी तिसऱ्याची जुळते, तिसऱ्याची जोडी दुसऱ्याची जुळते आणि चौथ्याची जोडी पहिल्याशी जुळते. बरोबर. तो इथे सुद्धा एक पॅटर्न सॉल्व्ह केलेला आहे. म्हणजे बघा या पद्धतीने आपण सांगू शकतो की याचं उत्तर जे आहे 3 आहे. 4, 3, 2, 1. म्हणजे आयोग काय करतो, तर जर एखादा क्वेश्चन डिफिकल्ट असतो तर त्या डिफिकल्ट क्वेश्चनचं उत्तर पॅटर्न मध्ये देतो, जोडी लावा स्वरूपात. तर हे लक्षात ठेवायचं. आणि पुन्हा सांगतो, तर अशा पद्धतीचे म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की 2024-25चा अर्थसंकल्प आलेला आहे. बरोबर. 23-24चा अर्थसंकल्प आलेला आहे. त्याचप्रकारे 24-25चा अर्थसंकल्प जो मांडलेला आहे. मग त्या अर्थसंकल्पामध्ये ज्या राजकोषीय तूट, वित्तीय तूट, महसुली तूट ज्या आहेत, बरोबर, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायचं, आपल्या टॉपिकमध्ये, आपल्या नोट्समध्ये, इकॉनॉमिक्सच्या नोट्समध्ये त्या ठिकाणी घ्यायचं आहे. तर ज्यावेळी आपण जो हा टॉपिक बघू, वित्त आणि अर्थसंकल्प हा टॉपिक जेव्हा बघू, कर संकल्पना, तर त्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. लक्षात घ्या. तर ती काळजी नसावी. परंतु अशा पद्धतीच्या टॉपिकवर आयोग प्रश्न विचारतो हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र सरकारच्या 2016-17 च्या अंदाजपत्रकीय अंदाजानुसार राज्य सरकारच्या महसुलातील विविध महसूल स्रोतांच्या महत्वानुसार विविध महसूल स्रोतांच्या सापेक्ष वाट्यांचा क्रम खालीलप्रमाणे आहे. ठीक आहे. बघा 2016-17ला महाराष्ट्र राज्याच्या अंदाजपत्रकीय अंदाजानुसार जो राज्याचा महसुलातील वाटा जो आहे त्याच्या स्रोतानुसार त्यांचा क्रम आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. बघा आपल्याला योग्य क्रम विचारलेला आहे. तर मग लक्षात घ्या, तर सर्वाधिक जो वाटा होता, बघा स्रोतांच्या महत्वानुसार विविध महसूल स्रोतांचा सापेक्ष वाट्यांचा क्रम जो आहे तो लक्षात घ्यायचा आहे. तर इथे जर आपण बघितलं तर राज्य उत्पादन शुल्कापेक्षा सगळ्यात जो वाटा आहे तो लक्षात घ्या, विक्री कर सर्वाधिक वाटा कोणाचा होता? विक्री कर, सेल्स टॅक्सचा सर्वाधिक वाटा होता. त्यानंतर शिक्के आणि नोंदणी शुल्क, त्याने 3 नंबरचा राज्य उत्पादन शुल्क. ठीक आहे. म्हणून सी आपला योग्य आहे. सी जर बघितलं तर पर्याय क्रमांक 2 मध्ये सी उत्तर आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ह्या उत्तर म्हणजे ह्याला आपल्याला काय, तर रिसेंटली जे आपले महाराष्ट्राचा अर्थसंकल्प येतो, भारताचा अर्थसंकल्प येतो. ठीक आहे. भारताचा इकॉनॉमिक सर्व्हे, महाराष्ट्राचा आर्थिक सर्वेक्षण जे अहवाल येतात ते अहवाल आपल्याला चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. हे पॉईंट लक्षात घ्या. नेक्स्ट बघा की लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये, बघा हा जो टॉपिक आहे लोकसंख्याशास्त्र, ठीक आहे, याच्यामधला आहे. आणि भूगोलाचा जेव्हा आपण लोकसंख्या टॉपिक कव्हर केला तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला बोललो होतो की लोकसंख्या, महाराष्ट्राची लोकसंख्या आपण इथून कव्हर करतोय, पण भारताची लोकसंख्या आणि लोकसंख्याशास्त्र जो टॉपिक आहे तो आपण इकॉनॉमिक्स मध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तो आपण माहिती आहे काल आपण बँकिंग संदर्भात बघितलं. आता नेक्स्ट जो इकॉनॉमिक्सचा आपला येईल शनिवारी, पुढच्या शनिवारी, तर पुढच्या शनिवारीमध्ये आपण पहिल्या लेक्चरमध्ये लोकसंख्याशास्त्र टॉपिक अभ्यासणार आहोत. हे लक्षात घ्यायचं. तर बघा याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये ही जी लोकसंख्या आहे अधिक लोकसंख्या वेगाने वाढते. दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या वेगाने वाढते. कमी अधिक प्रमाणात लोकसंख्या स्थिर राहते नाही, लोकसंख्या वाढीचा दर स्थिर राहतो नाही, वरीलपैकी कोणतीही नाही, तर हे पण नाही.
तर लोकसंख्या वेगाने वाढते दुसऱ्या टप्प्यात. हे लक्षात घ्या. ते लोकसंख्या शास्त्र आपण बघू त्यावेळेला तुम्हाला समजून येईल. त्यानंतर बघा, तर हे जे आहेत पुढचे, खालीलपैकी एक पर्याय महाराष्ट्र राज्याच्या मनरेगा योजनेसंबंधित वर्ष 2015-16 साठीचा अनुक्रमे 1 दिवसाचा रोजगार निर्मितीचा खर्च आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार दिवसात, ठीक आहे, इथे रुपयात आणि दिवसात दर्शवितो. तर ते कोणते? बघा, या ठिकाणी आपल्याला जी मनरेगा योजना आहे त्याच्यामध्ये प्रत्येक राज्यागणिक प्रत्येक व्यक्तीला किती रोजगार दिला जातो आणि किती दिवसांचा हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे इथं याचं उत्तर परफेक्ट माहित असेल तर उत्तर देणं अपेक्षित, अदरवाईज तो स्किप करणं गरजेचं आहे. तर याचं उत्तर होतं 242 रुपये आणि 60 दिवस. ठीक आहे, त्यावेळी. सो हे लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, केंद्र सरकारच्याही अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी कायदा अंमलात आणला? म्हणजे जेव्हा केंद्राने ते फिस्कल रेस्पॉन्सिबिलिटी जो ऍक्ट आहे, FRBM ऍक्ट जो अंमलात आणला, त्याच्या आधी कोणत्या राज्यांनी जो फिस्कल जबाबदारी म्हणजे राजकोषीय जबाबदारी कायदा अंमलात आणला होता? तर याचं उत्तर जर आपण बघितलं तर बघा, उत्तर प्रदेश, पंजाब, त्यानंतर कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू. सो पश्चिम बंगालने अंमलात आणला नव्हता, त्यामुळं तो कॅन्सल होतो. म्हणून ABC हे त्यांचं उत्तर आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर बघा, नियोजनाच्या टप्प्यांमध्ये 1981 ते 2012 सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर, नियोजनाच्या टप्प्यांमध्ये म्हणजे एकूण स्थूल उत्पादन वाढीचा दर काय होता? तर 5.9%. म्हणजे सगळा जे काढून जो दर होता तो 5.9% होता, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे एकूण 12 पंचवार्षिक योजना, बरोबर, तर 12 पंचवार्षिक योजनाचा सरासरी दर विचारला होता. तर हे आपल्याला म्हणजे जर माहित असेल तर आपण सांगू शकतो, अदरवाईज सांगू शकत नाही. नेक्स्ट बघा, सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात कोणते कोणते घटक आहेत? ठीक आहे, तर त्यावेळी हा टॉपिक आपण कव्हर करूया. वित्त आणि इतर ज्या अर्थसंकल्प वगैरे टॉपिक आहेत ना, त्याच्यामध्ये या संदर्भाचे जे नियम आहेत, सार्वत्रिक मूलभूत उत्पन्नामध्ये कोणत्या घटक येतात ते आपण बघणार आहोत. बरोबर, तर लक्षात घ्या की याच्यामध्ये सार्वत्रिकता येतं, बिनशर्तता येतं आणि प्रतिनिधित्व हे तिन्ही घटक येतात. जर बघायला गेलं तर ऑप्शन म्हणजे इथे आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे, तर ऑप्शन पूर्ण वाचावे. लक्षात काय घ्यायचं? ऑप्शन पूर्ण वाचावे. कारण शेवटचं ऑप्शन काय? वरीलपैकी सर्व. मग जर आपण बघू, ठीक आहे, अरे सार्वत्रिकता हा आहे, जर आपण बघितलं तर मग तोच टॉपिक देऊन काय होतो, तोच उत्तर देऊन मोकळे होतो. परंतु लक्षात घ्या की तो चुकीचा आहे. इथे वरीलपैकी सर्व दिलेलं आहे, हे सर्व येतात, म्हणून 4 ऑप्शन बरोबर आहे, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की नेमकी ऑप्शन सुद्धा कसे दिलेत ते पण बघायचे आहेत. नेक्स्ट टॉपिक बघा की 2004-5 मधील सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रमांक तेव्हाच कामगिरी करू शकतात जेव्हा टिंब असेल. बरोबर, बघा काय सांगितलेलं आहे. तर बघा प्रश्न कशावर आलेला आहे? सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरीवर. तर अर्थशास्त्रामध्ये जर विचार केला तर बरेचसे जे प्रश्न असतात ते आपल्या अॅनालिटिकल स्टडीवर येतात. काही प्रश्न जे असतात ते आपण सांगू शकतो फॅक्ट्सवर येतात, ठीक आहे. परंतु ज्या स्टेटमेंटच्या स्वरूपात प्रश्न बरेचसे येतात ते अॅनालिटिकल स्वरूपात येतात. म्हणजे आपल्याला अर्थशास्त्र करताना बऱ्याचशा गोष्टी आहेत ना, ते म्हणतो ना आपण रिडिंग बिटवीन द लाईन. तर रिडिंग बिटवीन लाईन ह्या गोष्टी कराव्या लागतात, हे लक्षात ठेवा. तर मग याचं उत्तर आहे बघा, 2004-5 मधील सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात जेव्हा त्यांना पुरेसे स्वायत्त दिल्यानंतर, ठीक आहे. त्यानंतर बघा नोकरशाही व राजकीय नियंत्रण यांच्यामध्ये घट केली तर, आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये खाजगी संस्कृती सुरू करणे या गोष्टी. म्हणून वरीलपैकी सर्व बरोबर आहे. मग लक्षात घ्या 65चं उत्तर सुद्धा बघा काय? वरीलपैकी सर्व. 66चं उत्तर काय? वरीलपैकी सर्व. मग जेव्हा जर इकॉनॉमिक्स मध्ये काही गोष्टी अशा स्टेटमेंट स्वरूपात जर दिल्या असतील आणि त्याचं उत्तर आपल्याला बऱ्यापैकी माहित नसेल तर बऱ्यापैकी त्याचं उत्तर असतं वरीलपैकी सर्व. रिसेंटली पण जर तुम्ही प्रश्नपत्रिका बघाल इकॉनॉमिक्सच्या तर त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं जी लॉजिक किंवा स्ट्रॅटेजी त्यांची असते, हे लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट बघा, शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत? शेती क्षेत्रासाठी म्हणजे शेतीवर पुन्हा प्रश्न आलेला आहे. शेती क्षेत्रासाठी आर्थिक नियोजनाची कोणती उद्दिष्ट आहेत? जर बघितलं तर बघा शेती उत्पादनात वाढ करणं, रोजगार संधीमध्ये वाढ करणं,
ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करणं. आणि याचं सुद्धा उत्तर काय आहे? वरीलपैकी सर्व. म्हणजे तीनही प्रश्न बघा रांगेमध्ये यांची उत्तर काय? वरीलपैकी सर्व. मग आपण याच्यातून काय निष्कर्ष घेऊ शकतो? जर येणाऱ्या परीक्षेमध्ये अर्थशास्त्रावर अशा पद्धतीचा प्रश्न येतो स्टेटमेंटमध्ये आणि जर ऑप्शन असेल वरील सर्व आणि जर आपल्याला माहित नसेल तर रिस्क घेऊन वरील सर्व उत्तर मार्क करून यायचं. बऱ्याच वेळी ते बरोबर असतं. ठीक आहे, मी सांगणार नाही की ते बरोबरच असेल, बऱ्याच वेळी ते बरोबर असतं. त्यानंतर लक्षात घ्या पुढे सरकारी योजना जोड्या लावा स्वरूपात आहे आणि त्याची उद्दिष्ट बघा. तर सरकारी योजना तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना जी सुरू केली होती. प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली होती ती कशासाठी केली होती? तर आपल्याला माहिती आहे सूक्ष्म उद्योगांना पुनर्वित्त आणि विकास संदर्भात म्हणजे कर्ज देण्यासाठी. म्हणजे जर बघायला गेलं तर उद्दिष्टांमध्ये फक्त एकच आहे जो पुनर्वित्त संदर्भ दाखवतोय. म्हणून लक्षात घ्या पहिल्याचं उत्तर काय असणार? ए 4. मग ए चं 4 आहे तर लक्षात घ्या 3 मध्ये ए चं 4 आहे आणि 4 मध्ये म्हणून पहिला आणि दुसरा गेला. ठीक आहे, कारण आपल्याला याच्या ठिकाणी एलिमिनेशन पद्धत वापरायची आहे. त्यानंतर बघा जर सौभाग्य योजना आपल्याला जर माहित नसेल तर लक्षात ठेवा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कशासाठी आहे? तर दारिद्र्य रेषेतील कुटुंबांना LPG जोडणे. बरोबर, म्हणजे सी चं उत्तर काय पाहिजे? ए पाहिजे. मग सी चं उत्तर 1 कुठं आहे? सी चं उत्तर 1 पाहिजे ना. मग ते कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. 4 चुकीचं आहे. मग बघा सौभाग्य योजना कशासाठी आहे? तर सौभाग्य योजना जी आहे त्या संदर्भात आपण जर बघितलं तर सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण आणि उज्ज्वल डिस्कॉम इन्शुरन्स योजना वीज वितरण कंपन्यांचे आर्थिक आरोग्य सुधारणे. बरोबर, सो अशा संदर्भात आपण हे सोल्व्ह करू शकतो. म्हणजे योजना ज्या आहेत ज्या चर्चेमध्ये आर्थिक बाबी संदर्भात ज्या योजना असतात चर्चेमध्ये असतात त्यावर आयोग प्रश्न विचारतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा ज्यांचा नागवणूक दर ठीक आहे म्हणजे डेप्रिव्हेशन स्कोअर असतो. डेप्रिव्हेशन स्कोअर म्हणजे डेप्रिव्हेशन म्हणजे आपण म्हणू शकतो की ठीक आहे, तुम्हाला आठवत नाही शब्द. सो नागवणूक टिंबटिंब आहे म्हणजे दारिद्र्य संदर्भात आहे. टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे ते कुटुंब अनेक अंगांनी गरीब असतात. म्हणजेच काय? तर मल्टी डायमेन्शनली पुअर. मग किती पाहिजे तो? तर 33.33. कारण कालच आपण अर्थव्यवस्थेचा भाग 5 जो बघितला त्याच्यामध्ये आपण सुरुवातीलाच बहुआयामी दारिद्र्य हा टॉपिक बघितला. बघा म्हणजे जे पण आपण टॉपिक बघतोय जे पण आपण आपल्या रिव्हिजन मध्ये टॉपिक बघतोय त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते प्रश्न अजून सुद्धा रिपीट होतील म्हणून आपण त्याचे पॉईंट कव्हर करतोय. तर इथे बघा काल आपल्याला लगेच इथे दिसलंय की मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सवर काय त्याचे जे आपण कॅटेगरी केल्या म्हणजेच बहुआयामी दारिद्र्य, असुरक्षित आणि तीव्र बहुआयामी दारिद्र्य अशा कॅटेगरी केल्या होत्या आणि त्याच्यात किती पर्सेंटेज पाहिजे होते ते आपण बघितलं होतं. मग आपण जर ज्याने तो टॉपिक बघितला असेल जो लेक्चर बघितला असेल तो लगेच सांगू शकतो की ज्याचा नागवणूक दर 33.33% पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त आहे तर तो कसा असतो? बहुआयामी दारिद्र्य असतो, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपल्याला पूर्व परीक्षांचा अभ्यास आणि पूर्व परीक्षांमधून जे आपण टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आहेत. ठीक आहे, म्हणजेच आपण सांगू शकतो की आपण सिरीज मध्ये सुद्धा जे प्री ओरिएंटेड टॉपिक कव्हर करतोय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक टिंबटिंबवर आपले नियंत्रण ठेवते. ठीक आहे, तर आपल्याला माहिती पाहिजे की जे मॉनिटरी पॉलिसी जी आहे ती पैशाच्या पुरवठ्यावर लक्ष घालते. बरोबर, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय 2. तर सार्वजनिक खर्च हे नाही, हे मौद्रिक धोरणामध्ये वित्तीय धोरणामध्ये येतं. कर महसूल सुद्धा वित्तीय धोरणामध्ये येतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणून वरील सर्व येणार नाही, उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपण काय केलं तर जे अर्थशास्त्राचे जे टॉपिक आहेत ते सुद्धा आपण अभ्यासले आहेत. ठीक आहे, तो बघा पुढचा जो विषय आहे तो आपला म्हणजे पुढचे जे प्रश्न राहतात विज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता. सो विज्ञानाचे आपण घेणार आहोत, अंकगणित बुद्धिमत्ताचे आपण काय तर सेपरेट लेक्चर अपलोड करणार आहोत. ठीक आहे, सो बघा सर्वप्रथम अंतर्वक्र आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियमांनुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ते ओळखा. ठीक आहे, कोणते विधान सत्य आहे ओळखा. तर बघा जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल
तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातात. तर सर्वप्रथम लक्षात घ्या की जेव्हा आपण विज्ञानाचा अभ्यास करणार आहोत त्या विज्ञानाच्या अभ्यासामध्ये प्रकाश व भिंगे, ठीक आहे, प्रकाश, भिंगे आणि त्याच्यामध्ये दुसरा टॉपिक येतो आरसा. तर हे प्रामुख्याने टॉपिक जो आहे हा पूर्णपणे आणि चांगल्या पद्धतीने करून ठेवायचा. आयोग या टॉपिकवर प्रत्येक परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारतो, प्रकाश, भिंगे आणि आरसा. ठीक आहे. तर मग हे जे आपाती किरणांचे नियम आहेत ते लक्षात घेतलं. जर आपाती किरण जो असतो तर मुख्य अक्षाला जर तो समांतर गेला, बघा मुख्य अक्षाला समांतर गेला तर तो परावर्तित किरण जो असतो ना तो काय असतो, मुख्य याच्या नाभीतून जातो. बघा कशातून जातो, जे नाभीतून जातो, नाभीतून जातो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि जर आपाती किरण मुख्य नाभीतून गेला, आपाती किरण जर मुख्य नाभीतून गेला तर तो मुख्य अक्षाला समांतर जातो अशा पद्धतीने. तर हे दोन्ही नियम कसे असतात, सत्य आहेत. म्हणून आपण सांगू शकतो विधान ए आणि बी दोन्हीही सत्य आहेत. ओके. सो अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. सो जो मी सांगितला प्रकाश टॉपिक तो पूर्णपणे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा की जर 0.3 इतकी विद्युतधारा 418 रोध असलेल्या तारेच्या कुंडलातून एका मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती कॅलरी उष्मा निर्माण होईल. ठीक आहे. तर बघा मागच्याही पेपरला म्हणजे आपण सांगितलं होतं की जे विज्ञान आहे सो विज्ञानामध्ये आपल्याला जे गणितीय उदाहरणं आहेत काही, ठीक आहे, गणित आहेत बरोबर, रोध संदर्भात, उष्मा संदर्भात, कॅलरी संदर्भात, ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यावर आपला वारंवार सराव होणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारचे प्रश्न आयोग विचारतो बरोबर, अशा प्रकारचे आयोग विचारतो. सो विज्ञान रिव्हिजन मध्ये जेव्हा आपण तो टॉपिक बघणार आहोत फिजिक्समध्ये तर त्या सगळ्याची उदाहरणं सुद्धा आपण प्रामुख्याने लक्षात घेणार आहोत. आणि बघा राज्यसेवेमध्ये तर 5 उदाहरणं असतात, राज्यसेवेमध्ये 5 उदाहरणं असतात, हे लक्षात घ्या. आणि हळूहळू ही जे पूर्वपरीक्षा आहे पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा विज्ञानाची उदाहरणं आपल्याला रिफ्लेक्ट होताना नक्कीच दिसणार आहेत. ठीक आहे. सो हे लक्षात घ्या. तर याचं उत्तर जर आपण बघितलं, ठीक आहे, याचं उत्तर 540 कॅलरी उष्मा निर्माण होईल, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर हे सोडवल्यावर आपल्याला नक्कीच समजणार. त्यानंतर बघा योग्य जोड्या जुळवा. तर एका ठिकाणी व्यक्ती आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांचे शोध. तर बघा सी.व्ही. रमन, आपल्याला सर्वांना माहिती आहे सी.व्ही. रमन यांनी कशाबद्दल शोध लावला तर प्रकाशाचे विविधीकरण बरोबर. मग आयोग पण स्मार्ट आहे. एकाचं उत्तर काय, एचं उत्तर 3 आहे ना, तर आयोगाने एचं उत्तर प्रत्येक याच्यामध्ये 3च देऊन टाकलेलं आहे. त्यामुळे आपल्याला काय यावरून उत्तर सापडत नाही. त्यानंतर मग बघितलं पुढचा, तर पुढचा व्यक्ती दिला आहे जॉर्ज ओहम. तर जॉर्ज ओहमने कसला शोध लावला तर जॉर्ज ओहमने विद्युत परिपथातील रोधचा शोध लावला. ठीक आहे. ओहमवर लक्षात ठेवा, ओहम रोधचा शोध लावला. त्यामुळं जर बघितलं बीचं उत्तर काय, तो बीचा ऑप्शन येतो 4, बीचा पर्याय येतो 4. आणि जर बघितलं तर पर्याय आणि दुसऱ्या याच्यामध्येच आहेत, तर म्हणून 3 गेला आणि 4 कॅन्सल होतो, राहतात 1, 2. त्यानंतर बघा ओरेस्टेडने काय लावलं तर विद्युत धारेतील चुंबकत्व निर्मिती याचा शोध लावला होता, म्हणून बीचा उत्तर येतो 3. तर म्हणजे बीचा उत्तर 3 येतो. आणि जर बघितलं तर पर्याय क्रमांक 2 मध्ये सी ला 3 येतो, तर सीला 1 येतो, तर सी 1 हा पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे आणि पर्याय क्रमांक 1 सीला 2 दिलेला आहे, त्यामुळे हा चुकीचा आहे. ठीक आहे. आणि मायकल फॅराडे जो आहे त्याने विद्युत मोटरचा शोध लावला आणि विद्युत धाराचा तो आहे तो दिलेला नाही, ते लक्षात घ्यायचं. तर अशा पद्धतीने कधी कधी 5 सुद्धा एका बाजूला ऑप्शन दिले जातात, तर ते आपण व्यवस्थित लक्षात घ्यायचे. ठीक आहे. नेक्स्ट बघा सर्वसाधारण सूत्र अल्कलाईनसाठी काय असेल हे. तर हा जो प्रश्न आहे लक्षात घ्या, हा जो प्रश्न आहे पूर्णपणे स्किप करण्याचा, हा नाहीये, स्किप करण्याचा नाहीये, आपल्याला येते. अल्कलाईनसाठी सर्वसाधारण सूत्र जे आहे ते कोणतं आहे बघा, CnH2n-2. ठीक आहे. अल्कीन आपण सांगू शकतो. अल्कीनसाठी जे सर्वसाधारण सूत्र आहे CnH2n-2. अल्केनसाठी जे सूत्र आहे CnH2n+2 बरोबर. अल्केन, ठीक आहे, अल्केन आणि अल्काइन बरोबर. आणि CnH2n जे आहे बघा हे अल्केनसाठी आहे, हे अल्कीन आहे आणि हे अल्काइनसाठी आहे. ठीक आहे. हे सूत्र लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्या पुढचा जे आपण सांगू शकतो, जर माहित नसेल तर आपण स्किप करू शकतो, परंतु हे आपल्याला बेसिक कन्सेप्ट आहेत, हे आपल्याला माहित असणं गरजेचंच आहे. ठीक आहे.
अल्केनसाठी, आणि जेव्हा आपण बघूया तेव्हा नक्कीच आपण याचा सुद्धा रिवाइज करूया. त्यानंतर बघा जोड्या लावा. तर एका बाजूला आपल्याला धातुक दिली, धातुक, आणि एका बाजूला त्यांची काय दिली, रासायनिक सूत्र दिलेली आहेत. मग जर अशा पद्धतीने जर आपल्याला माहित नसतील या गोष्टी तर आपण ह्या इथे स्किप करू शकतो. ठीक आहे, स्किप करू शकतो. अदरवाईज जर बघितलं तर त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर लक्षात घ्या, जो क्रायोलाइट आहे, क्रायोलाइट, तर कधी कधी आपण ऑप्शन मधून पण जोड्या लावू शकतो. तर बघा, जर विचार केला तर नंतर लावू. क्रायोलाइट जर जे आहे, क्रायोलाइटचं सूत्र येतो बघा Na3AF2 AF6. क्रायोलाइटचं सूत्र जे आहे Na3AiF6 हे आहे क्रायोलाइटचं. त्यानंतर मॅग्नेटाइटचे सूत्र जे आहे, मॅग्नेटाइटचे सूत्र आहे Fe3O4. Fe3O4 हे मॅग्नेटाइटचं सूत्र आहे, हे लक्षात ठेवा, Fe3O4. मग बघा क्रायोलाइट कुठे आहे, Aचं 7 येतं, 7. मग लक्षात घ्या 2 3 म्हणजे एक ऑप्शन जातो. त्यानंतर मॅग्नेटाइट Fe3O4 म्हणजेच Bचं येतं 4, मग Bचं 4 इथे येतं बरोबर, आणि Bचं 4 ऑप्शन 4 म्हणजे ऑप्शन 3 कॅन्सल होतो. त्यानंतर मॅलेचाइट, मॅलेचाइटचा सूत्र जो येतो तो येतो म्हणजे मॅलेचाइटचा कॉपरचा एक धातू आहे, कॉपर. ठीक आहे, तर CuCO3 CuOH हे मॅलेचाइटचं येतं. ठीक आहे, मग Cचं काय येतं 1. मग Cचं 1 जे आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये Cचं काय दिलंय 8 दिलेलं आहे, म्हणून हा कॅन्सल होतो आणि उत्तर येतं 1. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपल्याला ह्या गोष्टी म्हणजे परफेक्टली माहित असतील तर आपण सॉल्व्ह करू शकतो, अदरवाईज मग नाही सॉल्व्ह करू शकत. त्यानंतर आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉनचा शोध. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, तर सर जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. अतिशय साधा आणि बेसिक प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, जेव्हा आपण अणुचे अंतरंग हा चॅप्टर बघतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला हे दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर योग्य पर्याय निवडा. सो बघा, प्रथिनांची साखळी कोणत्या अर्थहीन कोडांमुळे तुटते. प्रथिनांची साखळी कोणत्या अर्थहीन कोडांमुळे तुटते असा प्रश्न विचारलेला आहे. तर या संदर्भात आपल्याला डीएनए संदर्भात ज्याच्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या माहीत असणं गरजेचं आहे, तेव्हाच आपण याचं उत्तर देऊ शकतो, अदरवाईज आपण याचं उत्तर देऊ शकत नाही. बरोबर. म्हणून विज्ञानचा अभ्यास करताना आपण कोणत्या टॉपिकचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे हे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून समजतं. बघा, इलेक्ट्रॉनचा शोध म्हणजे इथे अणुचे अंतरंग हा टॉपिक आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. नंतर डीएनए संदर्भात आपल्याला अभ्यास चांगल्या पद्धतीने करायचा आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे म्हणजेच बघा UGA, UAA आणि UAG म्हणजे फक्त 3 याचं उत्तर असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट टॉपिक लक्षात घ्या, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. ठीक आहे, तर हा जो आहे हा आपण सांगू शकतो की ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजेच प्राणी वर्गीकरण, ॲनिमल क्लासिफिकेशन मधला प्रश्न आहे. तर लक्षात घ्यायचं की बघा टेनिलिया कोणते योग्य आहे, तर टेनिया सेलियम हुकजंत याला हुकजंत असे म्हटले जाते. टेनिया सेलियमला हुकजंत असे म्हटले जाते, तर ते चुकीचं आहे. ठीक आहे, त्यानंतर फॅसिला हेपेटिकाला, ठीक आहे, फॅसिला हेपेटिकाला यकृत फ्लूक या नावाने ओळखला जातो, बरोबर आहे. त्यानंतर बघा नेरेस चिल्काइनिस सामान्यतः चिंधी जंत म्हणून ओळखला जातो, तर हे बरोबर आहे. ठीक आहे, अँकालोस्टोमा ड्युडेनला टेप जंत ओळखला जातो, तर हा चुकीचा आहे. म्हणून आपण सांगू शकतो की जो 78वा प्रश्न आहे त्याचं उत्तर एक बी उत्तर बरोबर आणि डी उत्तर बरोबर आहे. तो पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर बरोबर. तर बघा इथे पण आपल्याला जे प्लॅन क्लासिफिकेशन आहे याच्याबद्दल थोडीशी डीप माहिती आवश्यक आहे, अदरवाईज मग जर हा नसेल माहिती आपण तर हा स्किप करावा लागेल. ठीक आहे, त्यानंतर हा साधा सोपा प्रश्न आहे. आपण पचन संस्था जो आहे, पचन संस्था त्याच्यामध्ये हा टॉपिक जो आहे पचन संस्था. ठीक आहे, तर सचिन बस्के सरांचं पुस्तक जे आपण विज्ञान वापरतो जास्त करून किंवा अनिल कोलते सरांचं कोणतेही पुस्तक घ्या की त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पचन संस्था टॉपिक मध्ये ब्रुनर्स ग्रंथी आहेत त्या कुठे आढळतात, तर पक्वाशयाच्या जे म्हणजे जे आपल्या छोट्या आतडं असतं, लहान आतडं. ठीक आहे, लहान आतडं आद्यांत्र असतो त्याच्यामध्ये या पक्वाशयाचा संमुखकोसा असं सुद्धा त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये या ब्रुनर्स ग्रंथी आढळतात, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे पचन संस्था टॉपिक आपल्यासाठी आपल्या पूर्व परीक्षेसाठी महत्वाचा आहे. नेक्स्ट बघा, वनस्पती वर्गीकरणामध्ये गुणसूत्रांचे कोणते गुणधर्म महत्वाची भूमिका पार पाडतात.
वनस्पती वर्गीकरणामध्ये गुणसूत्रांची कोणते गुणधर्म महत्वाची भूमिका पार पाडतात? तर वनस्पती वर्गीकरणासंदर्भात हा प्रश्न आहे. तर याच्यात बघा लक्षात घ्या, गुणसूत्रांची संख्या, गुणसूत्रांचे बाह्यरूप, गुणसूत्रांचा आकार आणि गुणसूत्रांचे विचलन हे चारही गोष्टी किंवा चारही गुणधर्म महत्वाची भूमिका पार पाडतात आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. सो वनस्पती वर्गीकरणामध्ये आपल्याला कोणते कोणते टॉपिक अभ्यासले पाहिजेत हे सुद्धा इथे दिलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न सुद्धा वनस्पती वर्गीकरणावरच आहे. तर खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटांमध्ये संवहनी संस्था बीजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात? खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये? तर लक्षात घ्या, जो टेरिडोफायटा असतो त्याच्यामध्ये संवहनी संस्था सुद्धा असते, बीजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात. ठीक आहे, टेरिडोफायटा. ठीक आहे. ब्रायोफायटा त्याला आपण म्हणतो उभयचर वनस्पती. अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी ज्या आहेत त्या बीजे असलेल्या वनस्पती असतात. ठीक आहे. मग आपल्याला लक्षात ठेवायचं वनस्पती वर्गीकरणामध्ये जो थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा हा एक वेगळा गट येतो. ठीक आहे. आणि अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी यांना हा वेगळा गट येतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो नावाने ओळखला जाणारा वनस्पती रोगास खालीलपैकी कोणती फंगल जैविक वनस्पती कारणीभूत आहे? ठीक आहे, कोणती फंगल वनस्पती कारणीभूत आहे? तर लक्षात घ्या, याच्यासाठी जी वनस्पती कारणीभूत आहे ती म्हणजे फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. ठीक आहे, इन्फेस्टन्स. बरोबर. तर बघा, जर लक्षात घेतलं तर काही गोष्टी जसे टफ प्रश्न असतात त्यांची उत्तरं 1 किंवा 4 हे असतात, हे लक्षात ठेवा. आणि बऱ्यापैकी जर बरेचसे प्रश्न आपण बघितले त्यांची उत्तरं 1च दिलेली आहेत. ठीक आहे. तर बघा, सचिन बस्के सरांच्या पुस्तकामध्ये एक टेबल दिलेला आहे, त्यामध्ये ही जी रोग आणि त्याचे होणारे जे जैविक वनस्पती कोणती कारणीभूत आहे ते दिलेलं आहे. तर ते तुम्ही आपण तिथून वाचून त्याच्या इतर जे आहेत ते आपण पाठ करायचे आहेत. नेक्स्ट बघा, सस्तन प्राण्यांमध्ये ज्ञानेंद्रिय खालीलपैकी कोणत्या 3 मूलभूत स्वरूपात स्थित असतात? सस्तन प्राण्यामध्ये तर हा प्रश्न जो आहे तो आयोगाने रद्द करण्यात आला होता. ठीक आहे, तो हे लक्षात घ्या, रद्द केला होता, त्याबद्दल माहिती द्या. त्यानंतर बघा, हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गास संक्रमणास टिंब असे समजलेलं आहे. हळूहळू जो संसर्ग असतो तो विकसित होतो आणि दीर्घकाळ राहतो त्या संसर्गाला तीव्र संक्रमण असे म्हणतात. काय म्हणतात? तर तीव्र संक्रमण म्हणतात. तर रोग आणि आरोग्य या टॉपिकमध्ये ही जी संक्रमणाची जी प्रकार आहेत ते आपल्याला दिलेले आहेत, ते आपण नक्कीच चांगल्या प्रकारे वाचून घ्यायचे आहेत, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी कुठे असतात? तर ज्या असतात, डोळ्याचा जो पडदा असतो आपला त्याच्यामध्ये दंड आणि शंकू नामक पेशी असतात. सो अशा प्रकारे या लेक्चरमध्ये आपण 2018चा जो गट ब पूर्व परीक्षेचा पेपर आहे त्याचं प्रश्नांचं अनालिसिस घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि जे टॉपिक आहेत ते टॉपिक सुद्धा आपण बघितले. म्हणजे ह्या टॉपिकवर आयोग प्रश्न विचारतोय, म्हणून आपल्या अभ्यासामध्ये हे जे टॉपिक्स आहेत ते आपल्या अभ्यासामध्ये नक्की येणं गरजेचं आहे. आणि त्यावर पुन्हा आयोग काय करू शकतो, प्रश्न किंवा टॉपिकच्या इतर भागांवर प्रश्न बनवू शकतो. म्हणून हे टॉपिक आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, आपण यांचा चांगला सराव करायचा. तर हे बघा, याचे जे मॅथ्सचे प्रश्न आहेत त्याचा आपण वेगळ्या सेशनमध्ये अनालिसिस घेणार आहोत. तर या सेशनमध्ये आपण थांबतोय. आय होप की तुम्हाला ह्या अनालिसिस मधून आपले जे 2018 मध्ये जे प्रश्न आहेत त्यांचा एक थोडासा आवाका आलेला असेल आणि जे टॉपिक्स आहेत ते समजले असतील किंवा कशा पद्धतीने आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो हे सुद्धा आढावा आला असेल. ठीक आहे. सो नक्कीच प्रत्येक पूर्व परीक्षेचे ज्या आहेत जेवढ्या पण आतापर्यंत आयोगाचे पेपर झाले त्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे आढावा घ्यायचा आहे आणि वारंवार त्यांना प्रॅक्टिसमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून त्याचा आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होईल. ठीक आहे. सो या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.